आपल्या गुरुला स्वरून बोलण्याची परंपरा ही अगोदरच आहे आणि हे एक यशक करता आहे की ज्ञान हे स्वअर्जित कधीच नसतं आणि ज्ञानाची अनुभूती जी आहे ती गुरुशिवाय मिळत नाही. माझ्या काय म्हणतात चांगल्या भाग्यामुळे मला चांगले गुरु मिळाले. जमदग्नी सर, प्रवीण दादा, ज्यामुळे मला प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, अडचणी म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिसची सुरुवात जी आहे ती त्यांच्यामुळेच झाली. वेद कळण्याकरता माणसाला गुरुशिवाय वेद कळू शकत नाही. कारण दृश्य असणारं ज्ञान हे ज्यावेळेस काय म्हणतात अनुभूती किंवा प्रॅक्टिस स्वरूपात येतं त्यावेळेस कोणीतरी तुम्हाला मार्गदर्शक म्हणा किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी कारणीभूत गुरुच असतात. वैद्य नारायण हरी, आता आपण सगळेजण वैद्य गण आहोत, सगळे नारायण आहोत. प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस प्रॅक्टिस टाकली त्यावेळेस ग्रंथांचा फार जास्त अभ्यास नव्हता. सरांनी एका दिवसात वाघवट वाचून आणायला सांगितलं होतं. एका दिवसात वाघवट वाचणं शक्य झालं नाही, पण जे वाचून गेलो त्याच्यामुळे सरांनी मला डायरेक्ट आतल्या रूम मध्ये पेशंट चेक करतात त्या रूम मध्ये मला एंट्री सहज मिळाली. ज्वराचे काही पेशंट काय म्हणतात लक्षात राहण्यासारखे आहेत. सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये ताप आला की काय करायचं, ताप आला की काय करायचं, तापातला विशिष्ट पठडीतली औषधं सुरुवातीला काही काढून ठेवली होते. जसं महासुदर्शन चूर्ण आहे, नंतर लघु सुदर्शन चूर्ण आहे, नंतर अग्रसंग्रह सरांनी वाचायला सांगितला होता. त्यामुळे काही नाही कळालं तर पित्त पापडा आणि नागरमोथा आहे. ज्वरामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा कळाली ती गोष्ट म्हणजे पाचन हे सगळ्यात महत्वाचं असतं. सामता आणि निरामता या गोष्टीवर ज्वर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे साम अवस्था असताना दोषांचा उत्क्लेश असेल तर वमन केलं गेलं पाहिजे. प्रवीण दादांकडनं समजलं म्हणजे बघायला मिळालं ताप आलेला आहे. जेवणानंतर जर ज्वर आला आहे पेशंटला तर पेशंटला सद्य वमन काय म्हणतात द्यायचं मी प्रवीण दादांकडे शिकलो. भीती सगळ्यांना तापाची याच्याकरता असते की ताप डोक्यात गेला की कन्व्हल्जन्स येतात. आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना? हॅलो. हो सर येतोय. हो येतोय. ताप डोक्यात गेला की कन्व्हल्जन्स येतात. त्यामुळे सगळे घाबरतात तापाला. ताप कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे तर षडंगोदक जे आहे ते षडंगोदक सुरुवातीला काही पेशंट मध्ये मी वापरून बघितलं आणि वापरल्यानंतर असं लक्षात आलं की थर्मामीटरवरचं टेम्परेचर 100च्या पुढे काय म्हणतात ज्यावेळेस जायला लागतं त्यावेळेस षडंगोदक काय म्हणतात दिलं की पेशंटला बिंदास सांगता येतं की ताप फार जास्त वाढणार नाही. पिक्चर मध्ये बघितलेलं असतं ताप आला की काय म्हणतात डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या काय म्हणतात पट्ट्या ठेवल्या जातात. मर्म वाचावं याच्याकरता काय म्हणतात शीतोपचार केले गेले पाहिजे असा एक काय म्हणतात त्याच्या मागचा पाठ. कारण बाकीच्या ठिकाणी ज्वरामध्ये लंघन असलं पाहिजे, स्वेदन असलं पाहिजे तर इथे शीतचिकित्सा का डोक्याला वापरावी. तर मर्म जे आहे ते प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे आणि मर्म जर प्रोटेक्ट केलं तर उपद्रव फारसे दिसत नाही. आता ॲलोपॅथी मध्ये लहान पोरांना ज्यावेळेस काय म्हणतात टेम्परेचर येतं त्यावेळेस ते लोक प्रत्येक लहान मुलाला कपडे काढून नंतर अंगाला स्पंजिंग करतात. आयुर्वेदात बऱ्याच वेळेस संभ्रम व्हायचा की आपल्या इथं स्वेदन सांगितलंय आणि या पेशंटला
सगळेजण काय म्हणतात, गार पाण्याने जर प्रत्येकाला मॉबिंग करत असतील तर याचे परिणाम कसे दिसत असतील. मग नंतर लक्षात आलं, ज्वर हा पित्ताचा व्याधी आहे. पित्ताची उष्णता वाढू, काही कंडिशन मध्ये वाढायला नको गरजेपेक्षा जास्त. याच्याकरता पित्त ज्वराच्या पेशंटला बाहेरून थोडे शीतोपचार केले तर चालू शकतात. याला खूप काही युक्त्या काय म्हणतात करून बघायचं ठरवलं तर ग्रंथामध्ये ज्वरामध्ये शतधौत पण काय म्हणतात जीर्ण ज्वराच्या अवस्थेला आलेलं आहे. षडंगोदकाच्याच काय म्हणतात बाहेरून पट्ट्या वापरता येतील का असा एक प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही अंशी काही पेशंटला काय म्हणतात टेम्परेचर झपाट्याने कमी व्हायला लागलं. काही पेशंट कफाचा अनुबंध असताना काय म्हणतात मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तर कफ काय म्हणतात स्वेदनाला काय म्हणतात एकीकडे मीठ थोडस मदत करतं आणि टेम्परेचर कमी करायला कफही वाढू देत नाही आणि स्वेदनही करतं आणि टेम्परेचरही कमी करतं, असं काही पेशंटमध्ये लक्षात आलं. ज्वर ज्यावेळेस काय म्हणतात जास्त प्रमाणात 2 प्रकारच्या ऋतूंमध्ये ज्वर, आता सुरुवातीच्या काळामध्ये ना ऋतुवाईज ट्रीटमेंट करायची काय म्हणतात कल्पना एक सुचली की प्रत्येक ऋतूमध्ये साधारणपणे जर 100 पेशंट ज्वराचे असतील तर 80 ते 90% पेशंट हे त्या ऋतूला अनुसरून येणारे ज्वराचे असतात. म्हणजे उष्णकाल आहे तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात पित्तज्वर किंवा शरदात जो आहे तो पित्तज्वर काय म्हणतात जास्त प्रमाणात दिसतो. अनुबंधित दोष जे आहेत त्याला चिकटलेले काय म्हणतात पित्ताला कफ चिटकेल, पित्ताला वात चिटकेल आणि द्वंद्व ज्वर किंवा अशा पद्धतीचे काय म्हणतात. पण मोस्टली काय म्हणतात कॉमन एकदोष जे काय म्हणतात पेशंट आहेत ते साधारणपणे त्या ऋतूला अनुसरून सापडतात असं एकंदरीत लक्षात आलं. मग वापरायला फार सोपं गेलं. बऱ्याच वेळेस आता डेंग्यूचे पेशंट असतात. डेंग्यूमध्ये काय म्हणतात ब्लिडिंग टेंडन्सी सगळ्यात जास्त असते. आपण आगंतुक वगैरे या गोष्टी काय म्हणतात विचार करण्या अगोदर पेशंटचा जीव वाचला पाहिजे. मग जीव जातो कशाने तर जातो काय म्हणतात ब्लिडिंग होऊन जातो. ब्लिडिंग कमी करणारे औषधं कोणते, आग्रसंग्रहामध्ये वाचा काय म्हणतात टेम्परेचर पण कमी करायला फारसा मदत करत नाही पण ब्लिडिंग चांगलं कमी करतो. अनंतमूळ मात्र चरकाच्या ज्वरग्न कषायामध्ये येतं आणि ते टेम्परेचरही कमी करतं आणि ब्लिडिंगही होऊ देत नाही. अशी युक्तीने थोडे 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 द्रव्य काय म्हणतात वापरायला सुरुवात केली. सुरुवातीला काही द्रव्य वापरायला फार भीती वाटायची म्हणजे बरोबर असणारे काय म्हणतात मित्र पिंपळी फार उष्ण असते ती वापरायलाच नको असं एकंदरीत हे होतं किंवा सांभाळून वापरली गेली पाहिजे. पिंपळी उष्ण द्रव्य असतं. नंतर बघितलं तर ते काय म्हणतात योग्य कंडिशनला जर पिंपळी वापरली तर तिच्या एवढं पटकन परिणाम काय म्हणतात दुसरं देणारं द्रव्य सापडलं नाही. शीतज्वरामध्ये थंडी वाजून ज्यावेळेस ताप येतो मग ते मलेरियामध्ये असो नाहीतर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे असो नाहीतर सेप्टिसेमियामुळे असो या तिघही कंडिशनच्या पेशंटला पिंपळी चूर्ण जे आहे मधाबरोबर दिलं की रायगर्स जे आहेत ते रायगर्स थांबायला लागतात आणि पिंपळी तोपर्यंत जायची जोपर्यंत रायगर्स थांबत नाही. द्रव्य आहेत, द्रव्यांचे काय म्हणतात परिणाम आहे आणि ते योग्य वेळेस वापरले तर परिणाम काय म्हणतात फार सुंदर दिसतात. नवज्वरामध्ये सुरुवातीला काही पेया वापरायला काय म्हणतात वाटभटात आलेले आहेत. पेयही काय म्हणतात चांगला परिणाम देतात. म्हणजे मोठे आजार आणि काय म्हणतात ट्रीटमेंट जी आहे ती ट्रीटमेंट मोठ्या आजारांच्या पेशंटला ट्रीटमेंट कुठून सुरुवात करावी हे सुरुवातीला काही कळत नव्हतं. ठीक आहे पाचन करून बघूयात. अग्निबंधतेमुळे सगळे रोग उत्पन्न होतात. अग्निबंध झाला की कामावस्था निर्माण होते. सुरुवातीला पाचन पेशंट मध्ये करता येईल का मोठे आजार असले तरी
सुरुवातीला काही पेशंटमध्ये पाचन करायला सुरुवात केलं, मग षडंगोदक आहे. प्रत्येक व्याधीमधली हॅलो प्रत्येक व्याधीमधली सिद्धजल जी होती ती सिद्धजल सुरुवातीच्या काळात फारशी पेशंट नव्हती, त्यावेळेस शोधून ठेवलेली होती. मग कासामध्ये सिद्धजल कोणते वापरता येतील, तर वात पित्त कास असेल तर तृण पंचमूळ चांगली काम करतात. वात कफश कास असेल तर बृहत पंचमूळ चांगली काम करतात. काहीच कळालं नाही. दशमूळ काय म्हणतात, वेगावस्था थांबवण्यासाठी कासाची दशमूळ सिद्धजल वापरायला सुरुवात केली आणि त्यांचे परिणाम चांगले दिसायला लागले. सुरुवातीला तापाचे प्रकार काही काय म्हणतात डायरेक्टली मला काही ओळखता येत नव्हते सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये. वातज्वर काय म्हणतात, ठीक आहे, पेशंटने हिस्ट्री सांगितली, प्रवास झाला, अंग फार कसकस होते, एका बाजूला पुस्तक ठेवून लक्षणं काय म्हणतात किती टॅली होतात पेशंटची. आज जर काय म्हणतात कळत नसेल तर उद्या नाडी बघायला पेशंटला पुन्हा बोलवायचं आणि लक्षणं बरोबर बसतात की नाही, लक्षणं व्यवस्थित त्या ज्वरामध्ये बसली तर दुसरी द्रव्य जी आहे पाचन करणारी त्या ज्वरामधली ती काढून द्यायचो. सुरुवातीला हे सगळी गंमत ही सगळी अशी होती. मग वातज्वरावर काय वापरायचं, तर वातज्वरावर दुरालभाती वापरायचं. पित्तज्वरावर काय वापरायचं, तर एकेरी पित्त पापडा जो आहे तो पित्तज्वरावर चांगला काम करतो. द्राक्षादी कषाय जो आहे तो द्राक्षादी कषाय काय म्हणतात चांगला काम करतो. कफज्वरावर काय वापरायचं, तर कफज्वरावर पटोल आणि सुंठी असे दोन द्रव्य काय म्हणतात बऱ्यापैकी वापरण्यात येत होते. पण जसजसं काय म्हणतात वाचन वाढत गेलं तसे अनुबंध जे आहेत, दोन दोष एकत्र झाल्यानंतर लक्षणं कशी निर्माण होतात याच्या गमती काय म्हणतात कळायला लागल्या आणि त्याच्यानुसार काय म्हणतात द्रव्य वापरायला सुरुवात केली. आता द्वंद्वज्वरावर काय म्हणतात औषधं कशी वापरायची, तर हॅलो कोणाच तरी माईक चालू आहे, कृपया त्यांनी बंद करा, डिस्टर्बन्सेस येतोय. हा द्वंद्वज्वरावर कसं काम करता येईल, तर लक्षणं काय म्हणतात वात कफज्वरावरची श्वास आहे, कास आहे, पार्श्वशूल आहे. याच्याकरता ग्रंथामधला वासा अमृता कंठकारी किंवा वासा अमृता पुष्करमूळ स्फूर्त असा वास जो आहे तो काय म्हणतात वापरायला सुरुवात केला वात कफज्वरामध्ये. नंतर लक्षात आलं की श्वास कास याच्यामध्ये पुढे जसं ग्रंथ वाचत गेलो तसं लक्षात यायला लागलं की सांगितलंय की वात कफ श्वासामध्ये ट्रीटमेंट जी आहे ती तुम्ही काय म्हणतात ज्वराच्या वात कफ ज्वरामधली औषधं जी आहेत ती वात कफ ज्वरातली औषधं वापरायची. रक्तपित्तात काय म्हणतात पित्त ज्वरात आलेला काय म्हणतात द्राक्षादी कषाय काय म्हणतात वापरायचं. मग काय लागलं की ज्वर हा प्रधान व्याधी आहे आणि बाकीची जी लक्षणं जी आहेत किंवा बाकीचे जे व्याधी आहेत त्याच्यामध्ये ज्वराचाही विचार काय म्हणतात करायला लागतो. याच्यामध्ये पेय जे आहेत तर पेयांनी काय म्हणतात मजा अशी छानपैकी झाली की काही मोठ्या आजाराच्या पेशंटला पेया वापरायच्या. तर सर एकच मिनिट, प्रदीप गवळी सर तुमचा माईक चालू आहे त्यामुळे आवाज येतोय बराच, तो बंद करा ना सर प्लीज. दुःख विचारायचे काही पेशंट होते. सुरू करा सर. हॅलो हो चालू करा सर, तो एक माईक चालू होता त्यामुळे. काही वृक्क विकाराचे पेशंट होते तर पेशंटला काय वापरायचं हे काही सुरुवातीला काही कळत नव्हतं. सिद्धजलांनीच काय म्हणतात सुरुवात केली, पाचन करणारी काही द्रव्य वापरली. शिरशूल पेशंट मध्ये काय म्हणतात होतं शिरशूल आणि युरिन आउटपुट
हे काही काय म्हणतात शिरशूल प्रचंड होतं आणि युरिन आउटपुट काही फारसं चांगलं नव्हतं. तर त्याच्यामध्ये पेयामध्ये आलेलं एक कंठकारी आणि गोक्षूर सिद्ध पेय काय म्हणतात वाघबटातली स्वराध्यायातलीच वापरली. परिणाम असा झाला की पेशंटचं शिरशूलही गेलं बऱ्याच दिवसांचं आणि युरिन आउटपुट पण पेशंटचा चांगला वाढला. म्हणजे GRF काय म्हणतात पेशंटचा वाढून आला. उद्देश त्यावेळेस फक्त एवढाच होता की द्रव पदार्थ हे काय म्हणतात उरुकापर्यंत जायला सगळ्यात सोपी आहेत. आपल्याकडे पंचविध कल्पना ज्या सांगितल्या आहेत त्या पंचविध कल्पना काय म्हणतात सुरुवातीला लोक काढे काय म्हणतात प्यायला कंटाळा करायचे. काही पेशंटला हर्बल टी म्हणून मी औषधं द्यायला सुरुवात केली आणि हर्बल टी ऐकायला लोकांना चांगलं वाटतं म्हणून लोकांनी काढे घ्यायला काय म्हणतात सुरुवात केली. परिणाम जसे लोकांना चांगले यायला लागले तसं मी त्यांना सांगायला लागलो हर्बल टी म्हणजे काढा. ज्या लोकांना काय म्हणतात हर्बल टी पण काय म्हणतात घेता येणं शक्य नव्हतं. भारतात चहाने काय म्हणतात शिरपाक जिवंत ठेवलेलं आहे. शिरपाकचं काय म्हणतात उत्तम उदाहरण म्हणजे चहा आहेत. त्यांना काय म्हणतात निरामावस्था आहे त्यांना शिरपाक चहा जसा बनवतो ना आपण तसं हे बनवायचं असं सांगितलं. कारण डायरेक्ट दुधात जर औषध टाकलं तर ते लवकर दुधात काही त्याचे मॉलिक्युल्स ऍब्सॉर्ब होत नाही. पाण्यात टाकल्यानंतर पाण्यात लवकर मॉलिक्युल डिझॉल्व्ह होतात किंवा पाण्यात द्रव्य लवकर विघटन होतात आणि मग ती दुधात काय म्हणतात लवकर शोषली जातात. शिरपाची कल्पना निरामावस्थेत काय म्हणतात ग्रहण करणारी चांगली कल्पना काय म्हणतात वापरण्यात आली. ताजी द्रव्य ज्या ज्या काय म्हणतात त्यामध्ये मी सरांकडे असताना सरांच्या बाबतीत बघितलेली गोष्ट म्हणजे कोणत्या एरियात पेशंट राहतो आणि त्याच्या आजूबाजूला काय वनस्पती आहेत हे सरांना पक्क माहिती असायचं. सरांचं असं बनायचं म्हणून त्या एरियामध्ये काय म्हणतात सर्वसाधारण काय म्हणतात सुरुवातीला लुना होती त्यामुळे वेगवेगळ्या एरियात जाणं पण बऱ्यापैकी व्हायचं. पण आजूबाजूला कोणकोणती द्रव्य साधारण दिसतात सरांनी काय म्हणतात इतके पावलं चालून जा आणि मग हे द्रव्य सापडेल असं जरी सांगता नाही आलं पण निदान तुमच्या एरियात या दुकानाच्या शेजारी ना हे द्रव्य भेटेल आणि ते द्रव्य काय म्हणतात ताजं वापरा. पंचवीस कल्पनांमधली स्वरस ही कल्पना बहुतेक लोक किंवा बरेच वैद्य काय म्हणतात वापरायचा कंटाळा करतात. पण आपल्याकडच्या औषधांपेक्षा ना अर्धे घरातल्या औषधांनी पेशंट बरा व्हायला पाहिजे आणि बाकीची द्रव्ये जी आहेत ती आपल्याला वापरता यायला पाहिजे. परिणाम ओल्या आणि ताज्या द्रव्यांचा काय म्हणतात चांगला मिळतो. पण अग्नी काय म्हणतात चांगला असेल तर आणखी किंवा अग्नी दीपन करणारी औषधं त्याच्यासोबत वापरायला लागतात. हा 19 वर्षातला काय म्हणतात अनुभव आहे. शिरपाकामध्ये एक शिरपाक सुंठ खारीक मनुका साखर तो हा ताप ज्यावेळेस येऊन जातो आणि बऱ्याच दिवसांनी बरेच लोक सांगतात ताप येऊन गेल्यानंतर मला थकवा फार राहतो. ज्वरामधला हा शिरपाक काय म्हणतात बऱ्यापैकी वापरण्यात आहे. बलही याच्याने काय म्हणतात चांगलं वाढतं आणि दाह जो आहे बऱ्याच दिवस टिकून राहिलेला दाह जो आहे तोही निघून जातो. गंमत अशी असते कधी कधी की औषधं ज्यावेळेस शोधायला सुरुवात करतो म्हणजे वातरक्ताचा पेशंट येतो आणि त्या पेशंटला काय म्हणतात 2 कॅटेगरीमध्ये शारंगधरांनी काय म्हणतात सेपरेट करून टाकलं. एक काय म्हणतात एकाला शूल जास्त असतो आणि दुसऱ्या पेशंटला दाह जास्त असतो. दाह कमी करणारी द्रव्य शारंगधरामधली ती काय म्हणतात प्रदायुक्त वातरक्त औषधं वापरून सुद्धा काही पेशंटचा दाह काही जाईना. मग दाह जर आता काय म्हणतात जात नाही तर याच्याकरता काय करावं तर काढ्या हा संकल्पना जी आहे ती दाह इतका चांगला कमी करू शकत नाही. जसं पित्तज्वरात पण पांट जर वापरले ना वातानंतर काय म्हणतात वातापेक्षाही सौम्य कल्पना पांटाची आहे आणि काय म्हणतात दाह हे लक्षण काय म्हणतात पांटांनी चांगलं कमी होतं. जसं एक आता मागच्या महिन्याभर पूर्वी काय म्हणतात 1-2 महिन्यापूर्वी पेशंट आलं होतं. अन्ननलिकेला काय म्हणतात अल्सरेशन्स आहेत आणि
ओरोधा प्रचंड पेशंटला खाताना काही खाल्लं तरी आग कमी होईना. ज्वरातली काही औषधं आणि मधुपुष्पादी पान सारंगातला तो एक वापरला. अभ्यंतर शतदोष सुद्धा काय म्हणतात चांगलं काम करतं. ज्या पेशंटला कॅन्सर सारखी व्याधी आहेत त्यांनाही काय म्हणतात सुरुवातीला डायरेक्ट शतदोष अभ्यंतर पण वापरून बघितलं. त्याच्यानंतर शतदोष ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे रोप्य जे आहेत रोप्याची थाळी घेऊन शतदोष जसं बनवतो तसंच काय म्हणतात रोप्याचं शतदोष जे आहे ते रोपण करण्याचं काम काय म्हणतात चांगलं कमी करतं. ज्याचं क्षारामुळे दहन झालेलं आहे अशा ठिकाणी काय म्हणतात दाह कमी करण्यासाठी ही द्रव्य चांगली काम केलेली दिसतात. दोष जर जास्त दिवसापर्यंत काय म्हणतात जीर्ण होऊन राहिले किंवा ज्वरामध्ये कषाय रस जर वापरला गेला आणि किंवा बऱ्याच वेळेस पथ्यांचं पालन जर केलं गेलं नाही तर दोष जे आहेत ते विषमत्वाला पावतात आणि विषमत्वाला पावलेले दोष चिरकाली शरीरामध्ये राहतात. वेगावस्था ही काय म्हणतात त्यांची दिसते. तर या याच्यामध्ये दोषांना पाचन करणारी द्रव्य जे आहेत विषम ज्वरातली ती पेशंटला काय म्हणतात हळूहळू अनुभव वाढत गेला. धातुगत ज्वराचे पेशंट किती वेळेस ॲलोपॅथीमध्ये पूर्वी चार्टिंग व्हायचं आज किती ताप आहे उद्या किती ताप आहे किती वेळाने काय म्हणतात दर 4-4 तासाने ताप वाढतोय का 3 तासाने ताप वाढतोय का. काही पेशंटच्या बाबतीमध्ये हे मॉनिटरिंग काय म्हणतात सुरुवातीच्या काळात मी केलं आणि 2 दिवसानंतर अंगावर रॅश येते 3 दिवसानंतर अंगावर रॅश येते. दरवेळेस काय म्हणतात टेम्परेचर वाढलेलंच असेल अशातला भाग नाही. इतक्या वेळानंतर काय म्हणतात शूल वाढतोय इतक्या वेळानंतर डोकं दुखणं होत आहे असं काय म्हणतात. एक जनरली किती दिवसानंतर त्रास होतोय 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर त्याच्यावरून काय म्हणतात सान्निपातिक ज्वर किंवा धातुगत अवस्था थोड्या थोड्या काय म्हणतात नाडी आणि यांच्याशी कोरिलेट करून वापरायला किंवा बघायला सुरुवात केली आणि दोषांनुसार मग धातुपाचक आहे. काही ठिकाणी विशिष्ट धातूंवर काम करायचं आहे तर ती धातुपाचक आणि त्या धातूला बल द्यायचे तर पाचन करणाऱ्या द्रव्याबरोबर बल देणारं द्रव्य अशा गमती सुरुवातीच्या काळात वेळही भरपूर होता आणि काही ऐकलेले पेशंट होते. काही पेशंट असे सापडले की शोध जो आहे तो अंगावर आला आणि ज्वर येऊन गेल्यानंतर ताप काही ताप तर निघून गेला पण शोध काही काय शरीरावर जाईना. अशा ठिकाणी ज्वरामध्ये हॅलो सर आलेला आहे बिलफळ आणि पुनर्नवाचे दोघे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये रक्त पुनर्नवा पण आहे आणि पांढरे पण पुनर्नवा आहे. पेशंटला सांगितलं की घराच्या आसपास पुनर्नव्याचं चित्र दाखवलं. पेशंटच्या आसपास काय म्हणतात मिळणारं द्रव्य होतं. माझ्याकडचे पुनर्नवा चूर्ण आणि बिल्व चूर्ण दिलं आणि शिरपाक वापरला. बऱ्याच दिवसानंतरची सूज जी आहे ती हातापायावरची सूज जात नव्हती. डायटावर घेऊन हे पेशंट वैतागलेलं होतं. तर ती या शिरपाकाने काय म्हणतात गेली. अनुभव काय म्हणतात एक एक प्रॅक्टिस करताना काय म्हणतात गाठीशी येत होता. जीर्णावस्थेच्या ज्वरामध्ये पेशंटला बऱ्याच वेळेस परिकर्तिका घेतात. पेशंट परिकर्तिका घेऊन येतो आणि मग त्याला विचारायला लागतं की बाबा रे जुलाब होत होते का आव पडत होते का. नाही डॉक्टर अगोदर थोडे ना कसकस अंगाला येऊन गेली नंतर काय म्हणतात संडासला कडक व्हायला लागले आणि परिकर्तिका. त्या ठिकाणी काय म्हणतात मलाला ज्या सर तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय संदीप सर. पद्धत आहे ते त्यावेळेस अनुवासन वस्तू वापरावा असं
सर तुमचा जर आवाज तर सामोस्ता जर काय म्हणतात सामता आतड्यात जर शिल्लक राहिलेली असेल थोडीफार तर ती एरंडमुळ आणि बिलवाने काय म्हणतात कमी होते. प्रवाहन करणं कुंतणं पेशंटचं जातं. एका प्रकारचा तो कुंतणारा आणि प्रवाहन करणारा पेशंट तसा बरा होतो. आणि दुसरा पेशंट जो आहे तो वाळा हिरडा असे गार औषधं आणि अनुलोमन करणारी द्रव्य म्हणून त्यांचं शिरपाटी एक अशा ठिकाणी काय म्हणतात चांगला काम करतो. अनुवासन बस्तीमध्ये दरवेळेस आपण विचार करतो बस्ती काय म्हणतात उष्णच असला पाहिजे, पण जीर्णावस्था आहे, पित्त वाढलेलं आहे, उष्ण आहे, पाक आहे, त्या ठिकाणी शीत बस्ती वापरता येतात. मग तेलांमध्ये शीत तेल, खोबरेल तेलाचं बेस असणारे काय म्हणतात तेल जे आहेत याच्यामध्ये काही कंपन्यांची तेल जात्यादी तेल खोबरेल तेलामध्ये असणार वैद्यरत्नम आहे. नंतर केरळकडची काही तेल जे आहेत खोबरेल तेल बेस असणारे तर CNS आहे. हे वापरले अफलातून रिझल्ट मिळाले. विचार काय म्हणतात पटापट बरे व्हायला लागले. पेशंट संख्या हळूहळू काय म्हणतात वाढायला लागले. बऱ्याच दिवसांचे काय म्हणतात प्रतिशय आहेत. डोकं काय म्हणतात जड झालेलं असतं आणि पेशंटला अगोदर ताप येऊन गेलेला असतो. जीर्णज्वरामध्ये कफनाशक काय म्हणतात शिरोगौरव असेल तर नस्य वापरायला सांगितले. ग्रंथातले सुरुवातीला नस्य वापरायचं कोणतं तर सुरुवातीला घाबरायला व्हायचं. एकदम मोठं काय म्हणतात तीक्ष्ण नस्य वापरलं तर पेशंटला त्रास व्हायचा आणि पेशंट आपल्याकडे जाईल या भीतीने सुरुवातीला अणुतेलच वापरत गेलो. अणुतेलाची जागा नंतर अनुबंध जर प्लेन कफाच आहे असं वाटतंय वचा तेल वापरायला लागलो. त्याच्यानंतर लक्षात आलं की स्निग्ध गुण अगोदरच जास्त आहे. मग पेशंटला मन्यास्तंभ वगैरे लक्षणं असे सगळे आहेत. पेशंटला गुड शुंठी नस्य जे आहे वाम आहे आणि पृष्ठवंश शूलाचे काय म्हणतात त्रास आहे त्या ठिकाणी गुड शुंठी नस्य वापरायला लागलो. परिणाम चांगले दिसत गेले आणि पेशंट हळूहळू वाढायला लागले. ताप साधा बरा करता येईल का असं सुरुवातीला मनामध्ये शंका होती, पण नंतर लक्षात आलं तापामध्ये बऱ्याच व्याधींवरची औषधं काय म्हणतात दडलेली आहेत. एक सांगण्यासारखं पेशंट म्हणजे असं पेशंट काय म्हणतात कर्णबाधिर्याचं म्हणून आलं. पेशंट आलं सुरतहून. पेशंटची हिस्ट्री घ्यायला लागलो की कधीपासून त्रास झाला आणि काय नाही झाला 1 महिना. डॉक्टरांनी सांगितलं की कानाची नव जी आहे आता डेड झाली, आता तुम्हाला काय ऐकू येणं शक्य नाही. ठीक आहे बघूयात आपण प्रयत्न करू. पेशंटला विचारत गेलो याच्या अगोदर काही त्रास झाला होता का बाकीचाही. पेशंटने सांगितलं की सुरुवातीला अतिसार होता, जुलाब होत होते, जुलाब थांबवण्याकरता औषधं घेतली. मग प्रतिशय शिंकायला लागला, नाकातून पाणी भरपूर गळायला लागलं, त्याच्याकरता सिट्रेजिन वगैरे बाकीची औषधं घेतली आणि नंतर कानाने येणं ऐकू येणं बंद झालं. व्हायरल इन्फेक्शन नंतर काय म्हणतात कानाची ऑडिटिव्ह जे आहे काम करणं बंद केलंय असं त्यांनी सांगितलं आणि आता काही कार्य करता येणार नाही. हे आपण प्रयत्न करूयात. सुरुवातीला काय म्हणतात शिरोधारा एक पेशंटला चालू केली. शिरोधारा चालू केली. उदर परीक्षण काय म्हणतात आयुर्वेदात फारसे वैद्य पोटाला हातही लावणं टाळतात किंवा नाडी बघून फक्त औषधं देतात. पण सरांकडे गेल्यानंतर ऍलोपॅथीचे लोक जसं काय म्हणतात 8 भाग करून कोणत्या भागात नेमकं कोणता अवयव आहे आणि कोणत्या अवयवाच्या ठिकाणी शूल आहे तर त्या ठिकाणी काहीतरी संप्राप्ती आहे. सुरुवातीला एवढ्या ढोबळमानाने फक्त उदर परीक्षण होतं. नंतर मात्र यकृत स्पर्श गार आहे की उष्ण आहे याच्यावरून किंवा प्लीहेकडचा स्पर्श गार आहे की उष्ण आहे याच्यावरून यकृत पिळा जर काय म्हणतात तापलेली आहे तर याला शीतवीर्याची औषध वापरायला लागतील असं एकंदरीत
हे व्हायला लागलं. इंगवायनलला काय म्हणतात, आता ना पेशंटला उजव्या बाजूला काय म्हणतात दुखतंय इंगवायनल रिजनला. पेशंटला सांगितलं पाचन झालं की ते काय म्हणतात डाव्या बाजूला दुखायला लागलं की आपण ही बस्ती वापरायची काय म्हणतात कंडिशन येणार. दोष जे आहेत पक्वाशयातून थोडे पुढे सरकले, हळूहळू हळूहळू या गोष्टी काय म्हणतात अनुभवात, आणि ती नाभीच्या आजूबाजूला जर काय म्हणतात शूल आहे तर ग्रहणित दोष आहेत. इपिगॅस्ट्रिक रिझनला काय म्हणतात वेदना आहेत. आमाशयात काय म्हणतात दोष आहेत. वमनाच्या वेळेसही काय म्हणतात वेग येऊन गेले आणि काही पोटात शिल्लक राहिलंय, नेमकं औषध कुठपर्यंत आहे हे बघण्याकरताही काय म्हणतात पोट चेक करायला लागलो. वेदना नेमका कुठे आहे, तर या पेशंटला छर्द होईल की खालच्या मार्गाने जुलाब होईल, हेही पुढे काय म्हणतात ठोकताळे जे आहेत ते बरोबर यायला लागले. नंतर गमती अशा झाल्या की उदरशूलाचे पेशंट आणि गाठी अशा पेशंटला काय म्हणतात काही करता येईल का, तर स्रोतस अवरुद्ध करतो काय म्हणतात कफ किंवा पित्त. तिथं शारंगधरामध्ये एक गंमत सापडली. लेप वापरणं, त्याच्यामध्ये मदनफळ आणि कुटकी याची लेप जी आहेत उदरशुलावर करायला लागलो. आणि त्याच्यानंतर असं दिसायला लागलं की जिथं काय म्हणतात अवरोधजन्य संप्राप्ती आहे, ती अवरोधजन्य संप्राप्ती काढायचं काम हे आभ्यंतर सेवनाप्रमाणे जसं करतात तसं बाह्य लेपनाने पण करतात आणि शूल कमी होतो. याच्यामधली मजा म्हणजे एक टॉर्शन ओव्हरीचं पेशंट होतं. त्या पेशंटला ही अशी पोटातून औषधं वापरली, एरंडमुलाधिपात जो आहे तो काय म्हणतात वापरला. शूल जे आहे ते शूल दवाखान्यात पेशंट आल्यानंतर 1 ते 2 तास पेशंट साधारण काय म्हणतात ओपीडी मध्येच ठेवलेला होता. आणि जोपर्यंत वेदना पेशंटच्या पूर्ण जात नाही तोपर्यंत पेशंट क्लिनिक मध्येच होता. नंतर मग संध्याकाळी पुन्हा पेशंटला शोधण्याकरता काही बस्ती वापरून घेतले. युक्ती अशी होती, साचलेलं काय म्हणतात टॉर्शन ओव्हरीमध्ये, त्या ओव्हरीमध्ये फ्लुइड जास्त साचलेलं होतं. 10x10 काय म्हणतात ओव्हरीची साईज होती. शोध जर कमी करू शकलो आपण तर पीळ आपोआप जातो. एखाद्या फुग्याला तुम्ही काय म्हणतात थोडं छिद्र पाडलं, मधलं फ्लुइड जर कमी झालं तर तो आपोआप फिरायला लागतो नॉर्मल पोझिशनला एका बस्तीने. आणि तेवढ्या 1-2 तासामध्ये पेशंटला जवळपास 4 ते 5 वेळेस काय म्हणतात मूत्रप्रवृत्ती झाली आणि शूल गेला. हळूहळू द्रव्यांवरचा काय म्हणतात द्रव्यांवरचा वाढायला लागला, विश्वास वाढायला लागला आणि औषधं त्याप्रमाणे काय म्हणतात वापरायला लागलो. पेशंटला शैत्य आहे ते शैत्याकरता उष्ण औषधं काय चरकात पण आलेली आहेत, वाघबटात पण आलेली आहेत, उद्वर्तनांकरता वापरायला लागलो. शीत उद्वर्तन शैत्याकरता काय म्हणतात उष्ण द्रव्यांचं उद्वर्तन करायचंय, उष्ण करता बाह्य शीतलेप जे आहेत ती लेप वापरायची आहेत. एकंदरीत असं सगळं काय म्हणतात सुरुवातीच्या याच्यामध्ये सगळं हे चालू होतं. काही पेशंट जे काही औषधाने फारसे चांगले बरे होत नव्हते, मग यांच्याकरता करायचं काय, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं तृतीयक आणि चतुर्थिक ज्वराचे जे पेशंट आहेत या पेशंटला उन्माद अपस्मारातली औषधं जे आहेत उन्माद अपस्मारातली औषधं वापरायला लागतात. तृतीयक आणि चतुर्थिक ज्वरातली औषध पेशंट ओळखायचा कसा, तर धातुगत अवस्था ज्यांच्यामध्ये मांस, मेद, अस्थि, बच्चा अशापर्यंत गेलेली असते. फार सुरुवातीच्या काळाला काही विचार तसे नव्हते, पण गर्भाशय आहे, रसाने पोषण होतं, पण गर्भाशयात गाठी वाढलेल्या आहेत. एक पेशंट अजून आठवतं, ज्या पेशंटला सांगितलं होतं की हिस्टेक्टॉमी करा, CA आहे, पेप्समियर टेस्ट पॉझिटिव्ह आहे. प्रॅक्टिस टाकून 3-4 वर्ष झालेली होती. निदानामध्ये चतुर्थिक अवस्था आहे असं काय म्हणतात
निदान करून चातुर्थिक ज्वरातली काही औषधं आहेत ती तशी वापरली. पेशंटला ना साध्या सोप्या भाषेत काय म्हणतात सांगता यायला पाहिजे. तर काही कला ज्या आहेत त्या काय म्हणतात जमदग्नी सरांकडून शिकलो. काही अगोदरच्या ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर कडनं काही गोष्टी शिकायला मिळाल्या. पेशंट पहिल्यांदा येऊन गेला 7 दिवसानंतर की बाबा रे तुला ॲलोपॅथीचा डॉक्टर सांगतो की पुढच्या वेळेस मी तुला ना टॉनिकचं औषध देईल. बरोबर टॉनिकचं औषध घ्यायला पुढच्या 7 दिवसांनी येतो. तसंच आपण पण सांगितलं की नाही पाचन करणारे औषध देतो. ताप येऊन गेलाय, थकवा काय म्हणतात जो शिल्लक राहील त्याच्याकरता आयुर्वेदातले काही टॉनिक आहेत ते दुधात टाकून घेतली, परिणाम चांगले मिळतील. या पेशंट घाबरलेलं होतं. श्वेतपदर डिस्चार्ज भरपूर होता, डिस्चार्ज होता म्हणून मग ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे गेले. तर पेशंटला साध्या सोप्या भाषेत सांगितलं पिरियड्स जात आहेत त्यावेळेस घरात जर आपण एखादी डस्टबिन आहे डस्टबिन तशीच ठेवून दिली आणि आपण निघून गेलो तर सुरुवातीला काय होतं दुर्गंधी येते. दुर्गंधी आल्यानंतर काय होतं थोडे सिक्रेशन्स काय म्हणतात तिथं वाढतात. सिक्रेशन वाढलं की काय होतं आतला लेअर डस्टबिनचा खराब होतो. याप्रमाणे काय म्हणतात कॅन्सरमध्ये होतं असं त्यावेळेस मी पेशंटला सांगितलं की नाही हे सुरुवातीला गर्भाशयात काहीतरी शिल्लक होतं. शिल्लक असलेलं पूर्ण बाहेर निघालं नाही आणि निघालं नाही त्यामुळे काय म्हणतात युट्रस जे आहे ते युट्रस आतून खराब झालं. त्यामुळे ॲलोपॅथीचे डॉक्टर हिस्टेक्टॉमी सांगतात. पोटामधून काही गर्भाशय साफ करणारी औषधं त्यावेळेस काय म्हणतात गर्भाशय साफ करणारी औषधं वापरली जातात. त्याचा परिणाम बऱ्याच ठिकाणी मला असं दिसला की ब्रेस्ट मधल्या गाठी गर्भाशय साफ करणाऱ्या औषधांनी काय म्हणतात चांगल्या बऱ्या होतात. गर्भाशय साफ व्हायला लागलं व्यवस्थित जर साफ होत नसेल तर ब्रेस्टला हेवीनेस जो आहे तो हेवीनेस एका स्रोतसाचा दुसऱ्या स्रोतसाशी असणारा संबंध हळूहळू काय म्हणतात धावन धुपन पिचू याचे परिणाम सुद्धा काय म्हणतात इकडे स्तन्य किंवा ब्रेस्टच्या प्रॉब्लेम असणाऱ्या पेशंट मध्ये पण चांगले दिसायला लागले. जे फायब्रॉइड आहे ब्रेस्टमध्ये आणि योनी पिचू जो आहे तो योनी पिचू चांगला परिणाम देतो. एकमेकांशी असणारा संबंध नाभी खाली काय म्हणतात वाताचं स्थान आहे आणि वृक्षता दिसते काय म्हणतात स्तनांमध्ये. इकडे ठेवणारा स्निग्ध पिचू तिकडे काही काम करतो का किंवा गर्भाशय साफ करणारी औषधं आणखीन काय काय करू शकतात असे काही विचार करून काही पेशंटला औषधं वापरले आणि परिणाम जे आहेत ते परिणाम दिसायला लागले. धावनानंतर धुपन जो प्रकार आहे धुपन प्रकार पेशंटला सांगितलं ठीक आहे योनी धावण्यासाठी काय म्हणतात क्लिनिकला बोलवलं मग धुपन बाकीच्या गोष्टी सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये मॅडम लग्न काय म्हणतात 10-11 वर्ष झालं 11-12 वर्षापूर्वी सुद्धा लोकांना धावण म्हणजे काहीतरी विचित्र प्रकार वाटायचा आणि धुपन म्हणजे फार वेगळं काहीतरी वाटायचं. धुपनाकरता जशी काय म्हणतात वस्त्र एकदा धुतलं गेलं की ते चांगलं कोरडं झालं त्याच्यातून काय म्हणतात ओलावा निघून जातो. या पद्धतीने पेशंटला सांगित गेलो व्रण धुपन आहे योनी धुपन आहेत यांचे काय म्हणतात चांगले परिणाम दिसायला लागले. ज्यांना काय म्हणतात लवकर डिलिव्हरी होऊन किंवा ॲबॉर्शन झालेले पेशंट आहेत अशा याच्यामध्ये शिरीषाचं काय म्हणतात धुपन द्यावं असं ग्रंथामध्ये रेफरन्स सापडले. शिरीषाच्या धुपन्यात सुद्धा योनिकंडू आणि योनिस्राव आणि शूल या काय म्हणतात कमी झालेले सापडले. धुपण्याकरता काय म्हणतात रोषा अपरिचित याच्यामध्ये आलेला आहे. चरकात पण आलेला आहे भागपिठात पण आलेला आहे. कश्यपात काय म्हणतात धुपन करणारी द्रव्य जी आहेत धुपनाचा अख्खा अध्याय आहे. त्याच्यामध्ये गंमत अशी सापडली धुपनाकरता काय काय वापरलं गेलं पाहिजे. तर धुपनाकरता जे निर्माल्य आहे निर्माल्याचे वापर काय म्हणतात धुपनामध्ये काय म्हणतात सापडला. मग लक्षात यायला लागलं ज्वराच्या शेवटी काय म्हणतात ज्वर उतरत नाही
त्याला मणी मंत्र या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी पेशंटला काय म्हणतात, ठीक आहे मणी तर आपल्याला सांगण्याचा तो अधिकार आपल्याकडे नाही, पण मंत्र जे आहेत, शिवपूजन आहे किंवा विष्णूपूजन, याच्याने काय म्हणतात, मोठे जे काय म्हणतात व्याधी आहेत, मोठे व्याधी म्हणजे कॅन्सर सारखे व्याधी आहेत किंवा बऱ्याच दिवसांची चिरकालीन संपत्ती असणारे व्याधी आहेत, अशा व्याधींना काय म्हणतात, दैवविपाश्य चिकित्सा म्हणून विष्णू सहस्रनाम आहे किंवा शिवन्मयी महास्तोत्र आहे, असे काय म्हणतात स्तोत्र पेशंटला घरच्या याच्यावर काय म्हणतात. सुरुवातीला मी प्रिस्क्रिप्शनला लिहायचं काय म्हणतात टाळायचो, उगाच लोक म्हणायचे की काहीतरी भोंदूपणा किंवा हे. ग्रंथातले रेफरन्स आणि नंतर येणारा अनुभव याच्याने मात्र विश्वास एकदम दृढ झाला आणि नंतर मग प्रिस्क्रिप्शन पेपरवरही काय म्हणतात या गोष्टी लिहून द्यायला लागलो की ठीक आहे बाबा, की हे जे आहेत ना, हे तुम्ही बाकीच्या गोष्टी या काय म्हणतात मंत्र ही मंत्र म्हणा, तुमची श्रद्धा असेल तर. अशा प्रकारे काय म्हणतात व्याधी आणि उपद्रव स्वरूप व्याधी असे काय म्हणतात वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या पेशंट मध्ये काय म्हणतात सापडले. एक पेशंट होतं, ज्या पेशंटला काय म्हणतात ताप काही उतरे ना आणि वाराणसी येऊन पेशंटला काय म्हणतात नाशिकला बोलून घेतलं, ताप उतरत नाहीये, तर कशामुळे ताप आहे. पेशंटला पहिलाच प्रश्न विचारला, बाबा रे दही खातो का? म्हणे हो डॉक्टर, दही खातो. शिकणारे पोरं होते, त्यांना सांगितलं काढा दही. दह्याच्या काय म्हणतात नित्य सेवन करण्यासाठी काय म्हणतात दही काही वापरू नये. सेवन करताना आवळा, मुगाचं वरण आहे, बाकीच्या गोष्टी वापरायला सांगितल्या, त्या घेऊन काय म्हणतात मंगलकारक आहे दही. पण नित्य सेवन जर काय म्हणतात दह्याचं केलं योगरत्नाकराने तर अजून दही सद्य प्राण नाशन करणाऱ्या गोष्टींमध्ये काय म्हणतात अर्धमुरलेलं दही घेतलेलं आहे. आणि इथं काय म्हणतात सूत्रस्थानात वाग्भटात ज्वर हा पहिलाच काय म्हणतात दही खाण्यामुळे होणारा उपद्रव आहे. पेशंटला औषधं काय वापरायची, तर दह्यासोबत काय काय वापरायला लागतं, दह्यासोबत मूग वापरायला लागतात, नंतर आवळा वापरायला लागतो. सहज लक्षात आलं की शीत आणि वृक्ष गुणाची द्रव्य आपल्याला वापरायची आहेत. स्रोतस काय म्हणतात अवरुद्ध होण्यामुळे ज्वर निर्माण होतो आणि स्रोतस उघडली की ज्वर जातो. पेशंटचं दुसऱ्या दिवशी काय म्हणतात ज्वर पूर्ण उतरलेला होता, सगळे इन्व्हेस्टिगेशन पेशंटच्या अगोदर नॉर्मल आलेली होते की ज्वर कशामुळे आहे हेच काही समजत नाही. पण एकीकडे विषम ज्वराच्या पेशंटला मात्र टायफॉइड होऊन गेलेले आहेत किंवा आतड्याचे काही आजार होऊन गेलेले आहेत. अशा पेशंटला बल वाढवण्यासाठी सकाळच्या वेळेस शरद आणि ग्रीष्म सोडून काय म्हणतात बल वाढवण्यासाठी साखरेसोबत खडीसाखरेबरोबर किंवा आवळा आणि खडीसाखरेसोबत दही जर वापरलं तर त्याच्याने पेशंटचं वजन बल या गोष्टी काय म्हणतात लवकर बऱ्या म्हणजे वाढतात. लहणीमधले पण लक्षणं जी आहेत, जर वाताची लहणी असेल तर दही सकाळच्या वेळेस जर दिलं तर बलही वाढतं आणि ग्रहणीची लक्षणंही पटपट कमी येतात. प्रॅक्टिस करत गेलो, अनुभव काय म्हणतात वाढ येत गेले. सगळेच काय म्हणतात मधल्या काळामध्ये स्वाईन फ्लू येऊन गेला, डेंग्यू सारखी काय म्हणतात बरेच पेशंट येऊन गेले. बरेच डेंग्यूचे पेशंट काय म्हणतात हाताखालून गेल्यानंतर कळायला लागलं अंगावर येणारे काय म्हणतात रॅश. अरे हे सगळे रक्तपित्तासारखी लक्षणं आहेत. रक्तपित्तातली औषधं वापरायला लागलो आणि परिणाम दिसायला लागले. एकदा मात्र रात्रीच्या वेळेस एका पेशंटचा फोन आला, सर प्लेटलेट फक्त 5000 झाल्या, शिरशूर काही थांबत नाही. मग मलाही काय करावं काही सुचेना. पण आपले जे गुरुजन असतात
आपल्या गुरुजनांचं त्यावेळेस मार्गदर्शन घ्यावं. एकदा अभय कुलकर्णी सरांना मी गप्पा मारताना सरांनी सांगितलं होतं, संदीप कधी फोन कर. मी रात्री फोन केला सरांना. सर 3-4 वाजलेले असतील की पेशंटचं 5 जर काय म्हणतात काउंट आहे, काय करू. सरांनी सगळ्यात मोठं औषध त्या दिवशी मला शिकवलं, चंद्रकला रस. चंद्रकला रस ज्यावेळेस औष्ण्य आहे किंवा शरद आहे, टेम्परेचर उतरत नाही, त्रिभुवनाची जशी काय म्हणतात कीर्ती मोठी आहे वात आणि कफा करता सामावस्थेमध्ये, तसं काय म्हणतात उष्णता आणि पित्ता करता डोळे झाकून वापरण्यासारखं औषध म्हणजे चंद्रकला रस. पेशंटला दिलं, बाकीची सोबत सुवर्ण सूतशेखर वगैरे औषधं पाठवली, पेशंट बराही झाला. प्रॅक्टिस करता करता वेगवेगळे अनुभव काय म्हणतात वाटायला येतात. खोकला काय म्हणतात, आता तर सध्या चुकूनही कोणाला खोकला आला की सगळ्यांना घाबरायला होतं. कास काय म्हणतात, वायूचं विमार्गीगमन होणं हे काय म्हणतात सगळ्यात महत्वाची संप्राप्ती काय म्हणतात त्याच्यात दिसते. उपद्रव स्वरूप व्याधींची गंमत काय म्हणतात एक सांगतो. ज्वरामुळे काय म्हणतात रक्तपित्तामुळे काय म्हणतात क्षय, अशी पेशंट काय म्हणतात हाताखालून गेले. दिसताना तर क्षय आहे, पण हिस्ट्रीला काय म्हणतात रक्तपित्त आहे, ज्वर आहे. तिघही व्याधींमधली औषधं जी आहेत लक्षणांप्रमाणे, ती तिघही व्याधींमधली औषधं वापरली. प्रमुख व्याधी कोणता, तर प्रमुख व्याधी काय म्हणतात शोधायला पण काही वेळेस काय म्हणतात जमलिंग व्हायची. मुख्य व्याधी कोणता, पण जो व्याधी अगोदर होऊन काय म्हणतात नंतर लक्षणं निर्माण झालेत, म्हणजे सुरुवातीला कास आहे आणि नंतर काही दिवसांनी काय म्हणतात ज्वर यायला लागला, तर कास हा मेन व्याधी आणि उपद्रव स्वरूप व्याधी काय म्हणतात ज्वर. असं पेशंट त्याच्यामध्ये सापडतं म्हणजे सुरुवातीला सर्दी असते, नंतर काय म्हणतात खोकला यायला लागतो, नंतर काय म्हणतात ताप यायला लागतो, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, नंतर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन ॲलोपॅथीच्या याच्यामध्ये असं. लहानपणापासून बघत आलेली गोष्ट, नाकामधून पाणी गळायला लागलं की फुटाणे आणि लसूण खाण्याचा एक प्रकार काय म्हणतात आमच्या घरामध्ये आजीपासून होता. फुटाणे काय म्हणतात वृक्ष असतात आणि लसूण काय म्हणतात उष्ण असतं. याच्याने कोरडेपणा येतो आणि याच्याने काय म्हणतात उष्णता वाढते आणि नाकात गळणारं जे पाणी आहे ते लगेच थांबतं. नंतर एक लक्षात यायला लागलं, जर हे वापरून काय म्हणतात तरी सर्दी शिल्लक राहिली तर पेशंटला काय म्हणतात बाबा रे हरभऱ्याची किंवा उडदाची काळ्या मसाल्याची भाजी कर संचणीत मस्तपैकी, ती खा, सर्दी काय म्हणतात ती केल आणि नाकातून निघून जाईल. मग म्हशीचं तूप जे आहे ते नाकात टाक, एवढं झालं की तुझं काय म्हणतात सर्दी बरी. सुरुवातीच्या काळात याला जोडीला सोबत काही औषधं वापरून काय म्हणतात प्रतिशयाचे पेशंट बरे झाले. प्रतिशय आणि कास आणि क्षय असे पेशंट काही लक्षात आले. नंतर लक्षात आलं सगळे प्रतिशय जे आहेत ते काय म्हणतात कासात रूपांतरित होतात आणि कास सुद्धा सगळे जे आहेत ते क्षयात रूपांतरित होतात. शेवटी क्षयातल्या काय म्हणतात क्षयाच्या पेशंटला स्रोतोरोध दूर करणं आणि ग्रहण करणं हे चिकित्सेचं सगळ्यात मोठं मर्म कळालं की नाही, या दोन गोष्टी जर करू शकलो, स्रोतसमुखही जर आपण ठेवू शकलो आणि बल जर वाढू शकलो तर पेशंट काय म्हणतात बरा चांगला करता येतो. आयसीयू ला काम केल्यामुळे ऑस्कल्टेशन करून सुद्धा ड्राय प्लुरसी आहे पेशंटला काय म्हणतात प्लुरसी आहे, लंग्स मध्ये पाणी आहे, हे काय म्हणतात अगोदर केलेल्या कामांमुळे माहिती होतं.
फुफ्फुसात पाणी झालेले पेशंट ॲलोपॅथीने ज्यावेळेस काय म्हणतात टॅपिंग करून नंतर ट्युबरक्युलोसिस आहे की मग बाकीच्या इतर काही पॅथॉलॉजी आहेत, इतर काही इन्फेक्शन्स आहेत का, किंवा सीए सारखे काही पेशंट आहेत का, असे सगळे काय म्हणतात पेशंट फ्लुरोसिसचे पेशंट हे हाताखालून केले. उदरात जसं श्रोतरोध झालेला असतो तसाच श्रोतरोध काय म्हणतात फ्लुरोसिसही झालेला असतो. इकडे पोटात पाणी साचतं, इकडे फुफ्फुसात पाणी साचतं. दोघही ठिकाणी वापरता येणारा कल्प म्हणजे पुनर्नवाष्टक. पुनर्नवाष्टक वापरलं की शोथही कमी होतो आणि श्वास घ्यायला पुनर्नवाष्टकाच्या अधिकारामध्ये चेहऱ्यावर येणारी सूज, हातापायावर येणारी सूज, हे सगळी लक्षणं आणि श्वासकास आणि उदर. आता पेशंट काय म्हणतात कार्डिओजेनिक अस्थमा असे ना किंवा अस्थमॅटिक पेशंट असे ना, तर दोघांनाही या युक्त्या थोड्याशा काय म्हणतात फायदेशीर ठरल्या. हृदयावरचा लोड दूर करायचा आहे. ॲलोपॅथी म्हणते डायुरेटिक्स वापरा, आयुर्वेद म्हणतं मृदुरेचन करा, श्वासकासाला काय म्हणतात अनुलोमन असलं पाहिजे. दोघांचीही काय म्हणतात इच्छा फुफ्फुसातलं पाणी कमी करणं किंवा फुफ्फुसातला शोथ कमी करणं. उद्देश दोघांचाही एक. वेगवेगळे ट्रॅक काय म्हणतात वापरले जातात. कासामधले काही पेशंटची गंमत अशी होती की कास काही केला जाईना आणि एका पेशंटचा श्वास काही केला जाईना. नंतर वरचं स्रोत चेक केलं, त्याच्यामध्ये काही सापडलं नाही. संप्राप्ती जर काय म्हणतात गुदमार्गापासून तयार झालेली आहे, तर लक्षात आलं नंतर या पेशंटला आहेत शुष्क अर्श. अर्शाकरता उष्टकुठार श्वास कुठार काय म्हणतात श्वासाचा पेशंटला काही वापरला नाही. अर्श कुठार वापरून पेशंटचा श्वास जो आहे तो श्वास कमी झाला. गुदमार्गाच्या ठिकाणी जर पिच्चू ठेवला तर वातजकास काय म्हणतात कमी होतो आणि आणखीन वातजकास जर एकेरी निदान जर व्यवस्थित आहे, याला अनुवासन बस्तीने सुद्धा काय म्हणतात वातजकास कमी होतो. जिथं जो दोष साचतो तो साचलेला दोष काय म्हणतात कमी केला गेला पाहिजे. कास काय म्हणतात हे करत असताना काही काय म्हणतात कासाची चिकित्सा जी आहे ना ती सुरुवातच काय म्हणतात घृतांपासून काय म्हणतात चालू झाली. आता घृतामध्ये जे काय म्हणतात अमृता आणि रिंगणी सिद्ध जे घृत आलेलं आहे ते घृत अग्नी पण काय म्हणतात चांगला प्रदीप्त करतं आणि कासही काय म्हणतात कमी करतं. तर जीर्ण व्याधींमध्ये काय म्हणतात किंवा वातजकास असेल, जीर्णज्वर आहे किंवा इतर व्याधींचे काय म्हणतात जीर्णावस्था आणि त्यावेळेस वाढलेला काय म्हणतात वात, अशा ठिकाणी काय म्हणतात अमृता आणि कंठकारी. अग्रसंग्रहामध्ये एकेरी द्रव्य सांगितलंय कासाकरता रिंगणी. रिंगणी बऱ्याच वेळेस गंमत होते. रिंगणी काही वेळेस काय म्हणतात मार्केटला शॉर्टेज कमी मिळणार किंवा रिंगणीमध्ये लवकर किडे पडतात. तर रिंगणी काही पेशंट याच्यामध्ये वापरायला रिंगणच नाही, काय करायचं. तर लक्षात आलं की नाही रिंगणीसारखं दुसरं द्रव्य जे आहे ते आहे वांग. रिंगणी नाही भेटली बृहती नाही भेटलं तर मोठं वांग जे आहे तेही काय म्हणतात चांगलं काम करतं. पेशंटला 1 आठवडा 5 दिवस 7 दिवस बाबा दररोज वांगे खा. वांग्यामध्ये शोधता नंतर सापडलं की पेशंटला आवळ्याचं चूर्ण टाकून काय म्हणतात मुगाचं कढण करायचं आणि त्याच्याबरोबर कंठकारी काय म्हणतात वापरायची. आता कंठकारी वापरण्यापेक्षा वांग्याचं काय म्हणतात वांग्याची भाजी मुगाचं वरण असं काय म्हणतात पेशंटला चालू केलं. याच्याने परिणाम पेशंटला आणखीन चांगले काय म्हणतात मिळायला लागले. अशा काय म्हणतात प्रॅक्टिसमध्ये छोट्या गमती होत्या आणि
खोकला काय म्हणतात, तहान जे आहे ते फुफ्फुस जरी असलं तरी ट्रीटमेंटला काय म्हणतात, वायूचं अनुलोमन करणं, हे काय म्हणतात, स्नेहन करणं, मग ते बाह्य असे ना किंवा अभ्यंतर असे ना, या दोघही गोष्टी गरजेच्या आहेत. कासामध्ये एक दशमूळ घृत म्हणून आलेलं आहे. तर दशमूळ घृतामध्ये अधिकार काय म्हणतात, 5 प्रकारचे कास आहेत. नंतर शिरोकंप आहे, योनिशूल आहे आणि एकांगवात जो आहे, एकांग किंवा अर्धांग वायू लिहा असं काय म्हणतात, त्या याचा अधिकार आहे. मग पेशंटच्या याच्यामध्ये पक्षाघात हा काय म्हणतात, वाताची वेगावस्था आहे. कास ही सुद्धा काय म्हणतात, वाताची वेगावस्था आहे. पक्षाघाताचे पेशंट काय म्हणतात, ज्यावेळेस बघायला जुने जीर्ण पक्षाघाताचे काही पेशंट मिळाले आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस मी काय म्हणतात बाकीचं हे शोधायला सुरुवात केली, त्यावेळेस लक्षात आलं की वायुवाह पक्वाशयातून तिथून काय म्हणतात कुपित होतो, उध्वस्थानात जातो. कासासारखी लक्षणं काही दिवस पेशंटकडे असतात, पेशंट दुर्लक्ष करतं आणि नंतर पेशंटला पक्षाघात बसतायत. दोघांनाही काय म्हणतात ट्रीटमेंट पार्ट जवळपास सारखा आहे. तो पक्षाघाते विरेचन, इथेही काय म्हणतात वाताचं अनुलोमन होणं गरजेचं आहे आणि नंतर प्राणावर काम करणं काय म्हणतात गरजेचं आहे. प्राणावर जर चिकित्सा जर बघायची असेल तर ती प्राण आणि उदानावर चिकित्सा, तर ती श्वास आणि कास या 2 अध्यायामध्ये काय म्हणतात चांगली सापडते. अनुलोमन काय म्हणतात करण्याकरता साध्या सोप्या काही औषधांमध्ये नेहमी वापरला जाणारा माझ्या इथलं काढा, एक कासर गणामध्ये पहिलं द्रव्य आलेलं आहे मनुका आणि दुसरं आलेलं आहे हरितकी. यांचं कॉम्बिनेशन असणार हरितकी, मनुके आणि तिसरं द्रव्य काय म्हणतात वासा. अटकलेला कफ चांगल्या प्रकारे काय म्हणतात आडूळसा बाहेर काढतो. चिकटलेला कफ निघून जाताना काय म्हणतात त्रास होऊ नये म्हणून काय म्हणतात साखर आणि मध असं काय म्हणतात. रक्तपित्त, श्वास, कास, जीर्णज्वर, असं हृदरोग असं काय म्हणतात याचा अधिकार. तर नेहमी सौम्य रचना करता म्हणतात क्लिनिकमध्ये नियमित वापरला जाणारे काय म्हणतात वात, एक वात काय म्हणतात अनुलोमना करता वापरला जातो माझ्याकडे आणि तो कासा करताही काय म्हणतात चांगला काम करतो. सुरुवातीच्या याच्यामध्ये कासा करता थोडे वेग औषध वापरली गेली, सूक्ष्म त्रिफळा, मग कुठे श्वासकुठार, मग सीतोपलादी, तालिसादी. मग लक्षात आलं नंतर सीतोपलादी वात आणि पित्तावर काय म्हणतात सगळ्यात चांगलं काम करतं. उद्वगत रक्तपित्तावर चांगलं काम करतं. जीभ जड पडायला लागली की सीतोपलादी चांगलं काम करतं. सीतोपलादी सारखी इमर्जन्सी ड्रग काय म्हणतात नाही, दोषांचा अनुबंध वात आणि पित्त आहे. जिथं बृहंडायचं आहे तिथं सीतोपलादी, जिथं काय म्हणतात वात आणि कफाचा संबंध आहे मग ते कफ उध्वस्थानात आहे, श्वासकास आहे, पक्वाशयात गेला ग्रहणी आहे, ग्रहणीत गेला तर ग्रहणी आहे, कफ अधोस्थानात गेला तर प्रवाहिकेसारखी काय म्हणतात चिकटणारा कफ आहे, त्याला तालिसादी काय म्हणतात चांगलं काम करतं. सुरुवातीला पेशंट तेल प्यायला कंटाळा करायचे, तेल कसं घेऊ, तेल तरी पण एक चमचा तेल जे आहे काय म्हणतात मी तिळाचं तेल पेशंटला पाजायचो. धुळ्याकडे काय म्हणतात प्रवीण दादांकडे किंवा आमच्या क्लिनिकलाही काय म्हणतात काही पेशंट बघितले मोजके, त्याच्यामध्ये तेल काय म्हणतात सांध्यांचं शूल आहे, वाता करता एखादी द्रव्य तेल पाजा. तिळ तेल पेशंटला एक चमचा प्यायला सांगायचं, पण ते तेल घ्यायला काय म्हणतात पेशंट कंटाळा करतात. तेल आणि गुळ असं काय म्हणतात एकत्र करून त्याची लापशी जो प्रकार आहे तो उद्वक कफ आणि पक्वाशयातला कफ दोघेही काढायला काय म्हणतात चांगलं कमी करतो असं दिसायला लागलं. पेशंटला सांगायचं तर सोप्या भाषेत काय म्हणतात कणिक मळताना कणिक जर हाताला चिटकायला लागली तर चिकटलेली कणिक जर सोडवायची असेल तर आपण तेल लावतो. तेलाचा कल्प घेतल्याशिवाय काय म्हणतात तेल वापरल्याशिवाय
खोकला बरा होणार नाही किंवा हाव बरे होणार नाही ते पेशंटला सांगायला लागलं. मग काही सिद्धतेला काय म्हणतात, पेशंटला स्वयंपाकामध्येच टाकायला वापरायला सांगायला लागलो. कफच कासामध्ये गंमत अशी होती की कफच कास आणि श्वास याच्यामध्ये तेल वापरायचं, ते तेलाने इतके चांगले परिणाम मिळत नव्हते. श्वास रोगात त्यामध्ये गुळ आणि मोहरीचं तेल एकत्र वापरलं की श्वास लवकर बरा होतो असं सांगितले. श्वासामधले कल्प कासामध्ये वापरता येतात, कासामधली श्वासात वापरता येतात, श्वासामधली हिक्क्यात वापरता येते. त्यामुळे कास जरी काय म्हणतात ट्रीट करायचं असेल तरी तिघही अध्याय जे आहेत ते तिघही अध्याय वाचायला लागतात. अशी सगळी गंमत काय म्हणतात या 3 अध्यायात आहेत. वातज कासामध्ये काय म्हणतात, काही वातज कासाचे पेशंट होते, त्या पेशंटला काय म्हणतात वनस्पती, खनिज आणि प्राणीज तिघही औषधं वेगवेगळी वापरता येतात का, पार्थिव द्रव्य कोणतं वापरायचं, प्राणी ज्याच्यामध्ये पार्थिव द्रव्य कोणतं वापरायचं. सापडलं की खेकडा जो आहे हा वातज कासामध्ये काय म्हणतात सगळ्यात चांगलं काम करतो. वातज श्वास सेना. नंतर प्रदर आहे, एक केली वातामुळे काय म्हणतात प्रदर ज्यावेळेस होतो त्यावेळेस धोधो न थांबणार रक्त खेकड्याने काय म्हणतात चांगलं थांबतं. वातज कास जो आहे काय म्हणतात खेकड्याने कमी झालेलाही काही पेशंट्स मी बघितले. अभ्यंतर याच्यामध्ये काही पेशंट तिळ तेल घेत नाही, मग तिळाचं कूट वापर बाबा. आता आमवातामध्ये तसंच असतं, आम जो आहे तो निघत नाही, मग त्यावेळेस तेल, गुळ म्हणजे सुंठ, तीळ आणि गुळ असं काय म्हणतात एका विशिष्ट प्रमाणात वापरली की आमवातातही शूल जो आहे आणि रुक्षता या 2 गोष्टी काय म्हणतात कमी करता येतात. बऱ्याच वेळेस काय म्हणतात काही दिवस गेल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की तोच काय म्हणतात प्रॅक्टिस मध्ये रटाळपणा यायला लागलाय. काही पेशंटला काय म्हणतात कासाच्या अजिबात फरक पडत नाही, पण नंतर लक्षात यायला प्रत्येक पेशंटला बाबा कोरडा खोकला येतो की तिथून काय म्हणतात कफ पडतो, कफाचा रंग कसा असतो, मग रंग जर पिवळा आहे तर पित्तज कासा करता बलावा असा कंठकारी यष्टी असं काय म्हणतात वापरायला लागलो आणि पित्तज कास पटापट काय म्हणतात कमी व्हायला लागले. कफज कासाला काय म्हणतात अटकलेला कफ लवकर काय म्हणतात निघत नाही, मग थोडेसे काय म्हणतात क्षार वापरावे असं एक डोक्यात आलं. क्षारामध्ये काय म्हणतात कोणते क्षार, रक्तपित्त मध्ये आलेला काय म्हणतात आपल्याकडे किंवा असा हा काय म्हणतात रक्तपित्तातही बऱ्याच ठिकाणी सापडतो आणि श्वास कासातही बऱ्याच ठिकाणी सापडतो. ते अडुळशाचा जो क्षार आहे अडुळशाचा क्षार वापरायला लागलो. कासामध्ये तर काय म्हणतात एक जरी कंठकारी सांगितली, कंठकारी जिथं काय म्हणतात कोरडी झालेली आहे तिथं जाळायची, जाळलेली राख घेऊन यायची आणि कंठकारी क्षार वापरायला लागलो. पण नंतर कंठकारी क्षारही नाहीये, मग यवक्षार आणि घृत वापरायला लागलो. असे काय म्हणतात अनुभव जे आहेत एक काय कफज कासाला मात्र सौम्यपणा काय म्हणतात ठेवून चालत नाही, त्याला कफाला तीक्ष्ण छेदन भेदन करणारे द्रव्य वापरायला लागतात. छेदन भेदन करणारे द्रव्य कोणती, शुंठी वाचून खोकला जात नाही हे सगळ्यांना माहितीये, पण शुंठीपेक्षा आलं जे आहे ते तीक्ष्ण आहे. आलं आणि मध हे काय म्हणतात अनुपनासाठी कफज कासामध्ये जास्त प्रमाणात वापरायला लागलो. वात कफाची काय म्हणतात दृष्टी आहे ते शृंग्यादी काढा वापरायला लागलो. शृंग्यादीमध्ये काय म्हणतात हिंग प्रक्षेपाकरता सुरुवातीला काही वापरायचो नाही, पण नंतर लक्षात आलं शृंग्यादी वापरूनही फायदा भेटत नाही, वेग काही कमी होत नाही. हिंगू टाकायला लागलो त्यावेळेस मग वेग लवकर काय म्हणतात कासाचे आणि श्वासाचे कमी व्हायला लागले.
एकदा बरेच दिवस काय म्हणतात स्वतःवर काही प्रयोग करत गेलो आणि काही अनुभव गाठीशी आले. त्याच्यापैकी झालं असं की मला झालं चिकनगुनिया आणि तिसऱ्या मजल्यावर राहत होतो, वरती काही जाता येईना. एका मित्राला बोलवलं, जेमतेम वरती गेलो. मग लक्षात आलं की अरे ग्रह आहे, अनुबंध जो आहे ना हा सामतेचा किंवा कफाचा आहे. याला आपण काय म्हणतात पाचन द्यायला पाहिजे. पाचन किती द्यायचं, लग्न करायचं, लग्न किती दिवस करायचं. जवळपास 20-22 दिवस काय म्हणतात लंघन केलं. नंतर मजा अशी झाली की काही खाल्लं तर लगेच काय म्हणतात उलटी होऊन बाहेर पडायचं आणि खूप घास यायची. म्हटलं आता काहीतरी आपली गडबड झाली. सिनियर वैद्य जे आहेत सेठी सरांना फोन केला. सर म्हटलं खोकला येतोय, काही खाल्लं की खोकला येतोय. म्हणे काय झालं होतं. म्हटलं सर एवढ्या दिवस लंघन केलं आणि लंघन केल्यानंतर हे अशी प्रॉब्लेम यायला लागले. सरांनी सांगितलं, गुरुबंधू मोठे सरांनी सांगितलं की मिरी वापर, अग्नी मंद झालाय. जास्त दिवस काय म्हणतात लग्नाने अग्नी जो आहे तो मंद झालाय. मंद झालेल्या अग्नीला काय म्हणतात वाढवलं गेलं पाहिजे. मिरी आणि थोड्या प्रमाणात तूप असं थोडं चाटण चालू केलं. कासही कमी झाला, अन्न काय म्हणतात पचायला लागलं. मग बृहणद्रव्य बाकीचे घेतले. अशी सगळी मजा. याच्यामध्ये दीपन करणारं एक चूर्ण काय म्हणतात सापडलं. दीपन करणारं दीपन चूर्ण म्हणून बडीशेप, सैंधव, मिरी आणि विडंग. विडंग पण अग्नी काय म्हणतात प्रदीप्त चांगला करतो. एक दीपन चूर्ण जेवणाच्या अगोदर तुपात बरोबर घ्यायला सांगितलं की पेशंटला चांगली भूक लागते. अग्नी चांगला प्रदीप्त झाला की मग पाचन औषधं जेवणाच्या नंतर वापरायची, दीपन औषधं जेवणाच्या अगोदर वापरायची. हे मी सेठी सरांकडून शिकलो. अनुभव एक एक पाठीला काय म्हणतात येत गेले. काही काही ठिकाणी काय म्हणतात बाहेरून लेप काय म्हणतात श्वास आणि कास दिसतो फुफ्फुसांच्या ठिकाणी आणि तिथला कफ कमी करायचा असेल तर कफ काढायचा जरी असेल तर बाहेरून लेपन केलं पाहिजे. म्हणून बाहेरून लेपनासाठी आळशीचा लेप जो आहे जमदग्नी सरांकडे बऱ्याच वेळेस वापरला जातो. आळशीचा लेप, वेखंडाचा लेप, स्वेदग्न कण जो आहे त्याच्यामधले लेप जे आहेत ती लेप प्रॅक्टिस मध्ये वेगवेगळे वापरून बघितले. काही काय म्हणतात पेशंटला त्याच्यामुळे फायब्रस टिश्यू पण लंग्स मधला काय म्हणतात कमी झाला आणि परिणाम चांगले दिसले. असं सगळं आहे. धूपन काय म्हणतात, धूपनाची गंमत कासामधली अशी होती. एक मित्र होता, त्या मित्राने सांगितलं की अरे पेशंटला काही खाता गिळता येत नव्हतं आणि एका बाबाने फक्त अडुळशाचं काय म्हणतात पान जे आहेत त्याचं धूपन दिलं आणि पेशंटला दुसऱ्या क्षणापासून काय म्हणतात खाता यायला लागलं. इतकं जर काम चांगलं काय म्हणतात वाढलेली ग्रोथ आहे किंवा अवरोध आहे, इतका चांगला जर धूपनाने कमी होतो, मग कासामध्ये काय म्हणतात धूपन. आता काही धूपन जी आहेत ती परंपरागत काय म्हणतात स्राव ज्यावेळेस जास्त असतो त्यावेळेस बाजरीच्या पिठाची धुरी घेणं किंवा ओवांची धुरी घेऊन काय म्हणतात तोंडावर पांघरून झोपणं, याच्याने जास्तीचे जे स्राव आहेत सिक्रेशन जे आहेत ते चांगले काय म्हणतात कमी होतात. तर तशी काही धूपन जी आहेत ती धूपन पेशंटला वापरायला लागलो. याच्यामध्ये राजयक्ष्मामध्ये गुळाचं धूपन एक सांगितलंय. फ्लोरोसी आणि राजयक्ष्मा पेशंट ट्युबरक्युलोसिस म्हणूनच काय म्हणतात हे घेऊन आलेला होता, ट्युबरक्युलोसिसची हिस्ट्री घेऊन आलेला होता.
काही त्याच्यामधले 3-4 पेशंट असे होते की मीच डायग्नोसिस केलं की यांना काय म्हणतात, हे असं असं आहे, ऑस्कल्टेशन मध्ये गडबड वाटते, जाऊन एकदा एक्सरे, बाकीचे सीबीसी, ESR, बाकीचे इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते इन्व्हेस्टिगेशन सगळ्या करून घ्या. असे सगळे काय म्हणतात गंमत होती. जीवन काय म्हणतात, कासामध्ये बऱ्याच वेळेस वापरलं जायचं नाही सुरुवातीला, पण नंतर नंतर लक्षात यायला लागलं की पार्श्वशूल असेल किंवा ट्रायप्लुरसी असेल तर यांना काय म्हणतात, गृहण दिल्याशिवाय किंवा अग्निप्रदीप्त करणारे द्रव्य सोबत जे जीवनत्यादिगृत आहे ते एक वापरायचं. पार्श्वशूलाकरता पुष्करमूळ आहे ते पुष्करमूळ वापरायचं. अमृता पिप्पली जे आहे ते अमृता पिप्पली क्षीरपॅक वापरायचा. याच्याने बरेच ड्रायफ्लुरोसिसचे पेशंट जे आहेत ते ड्रायफ्लुरोसिसचे पेशंट बरे झाले. पेशंटला काय म्हणतात, ऑस्कल्ट्रेशन करताना रब जो आहे तो काय म्हणतात रब ऐकू येतो आणि पेशंट सांगतं की डॉक्टर सिव्हिअर पेन आहे, काही केलं काय म्हणतात पेन जात नाही. अगोदर थोडा खोकला येत होता, नंतर कोरडा खोकला यायला लागला आणि ही सगळी लक्षणं काय म्हणतात अशी सगळी तयार झाली. कासामध्ये काय म्हणतात, दोन्ही व्यापदांमधले स्रोतस मोकळी करणारी जी चिकित्सा आहे ना ती कासामध्ये काय म्हणतात चांगली सापडते. असं सगळं काय म्हणतात गणित सगळं दिसतं. वारंवार काय म्हणतात, काही पेशंटला ज्वर आणि कास अशी लक्षणं होती, तर ज्वर आणि कास काही केलं काय म्हणतात थांबे ना पेशंटला पुनरावर्तक ज्वरातली औषधं, दाढीमध्ये घृत, लघुमालिनी वसंत एक माझा काय म्हणतात धातवाग्नी वाढवणाऱ्या ग्रंथामधला सगळ्यात चांगला कल्प सापडलेला. तो कल्प काय म्हणतात वापरला. एका कासाच्या पेशंट करता, कास आणि ट्युबरक्युलोसिसच्या पेशंट करता पहिल्यांदा एक काय म्हणतात कल्प बनवला. कल्पाचं लोकनाथ रस म्हणून कल्प बनवला. लोकनाथामधला हा जो पाठ होता याच्यात काय म्हणतात मिरी नंतर लोकनाथ रस यावेळी काढतात. तो कल्प केला मी आणि वापरला पेशंटला. आणि त्यावेळेस बागेवाडीकर सर जे आहेत तिथे आलेले होते. सरांना विचारलं की याच्यातली द्रव्य काय म्हणतात सर, कशी काम करतात. सरांनी काय म्हणतात त्या दिवशी डोळे काय म्हणतात उघडवले म्हणजे मला वाटत होतं की याच्यातले जे घटक द्रव्य आहेत भस्म सगळं काम करतात. आणि भस्माला काय म्हणतात काउंटर इफेक्ट म्हणण्यापेक्षा भस्म तिथपर्यंत घेऊन जातं. आणि खरे ऍक्शन जे आहे ती मिरी जे आहे ते मिरीच ऍक्शन दाखवते. मिरी ऍक्शन दाखवते म्हणजे प्रमाथी म्हणून द्रव्य जे काम करतं ते सगळ्यात मोठं द्रव्य पस फॉर्मेशन असेल ट्युबरक्युलोसिस मध्ये, त्यामुळे औषध तिथपर्यंत पोहोचत नाही. पण लघुमालिनी मधलं किंवा लोकनाथामधले जे मिरी आहेत मिरी तिथपर्यंत काय म्हणतात पोहोचल्यानंतर स्रोतस साफ करण्याचं काम जे आहे ना ते स्रोतस साफ करण्याचं काम चांगलं करतं. अनुभव थोडे काय म्हणतात येत गेले आणि औषध वापरत गेलो. काही ठिकाणी काय म्हणतात मूत्राचं वर्ण पिवळा आहे, जीर्ण कास आहे. पेशंटला ना दोषांची स्थिती कशी आहे ही मलमूत्रांशिवाय काय म्हणतात कळत नाही.
याच्यातली गंमत एक अशी की पेशंट चेक केल्यानंतर मल प्रवर्तन कसं आहे ते काय म्हणतात, काही पेशंटला विचारलं त्याने संडासला काळपट होतंय, ब्राउनिश होतंय, हिरवट होतंय. तर पुरुष विरंजनीय जो गण आहे तो गण काय म्हणतात, एका थॅल्सिमियाच्या पेशंटला वापरला आणि सोबत काही पांडूमधली औषधं वापरली. जिथं धातूंचं रंजन व्हायला पाहिजे तिथं ज्यावेळेस काय म्हणतात फक्त मलांचंच रंजन होतं, मग त्यावेळेस गंमत का आली की मूत्रविरंजनीय आणि पुरुष विरंजनीय हे काय म्हणतात, धातूंचं रंजन व्यवस्थित करून मग नंतर धातूंचं रंजन झालं पाहिजे आणि मलांचं विरंजन झालं पाहिजे आणि प्राकृत वर्ण मलांना यायला पाहिजे. त्याच्याकरता औषधं काही पेशंट मध्ये एचबी फार कमी असेल, बऱ्याच वेळेस असं सापडतं फिशरचं पेशंट आहे एचबी 3 आणि 4 आहे, त्या पेशंटला सुद्धा पुरुष विरंजनीय गणातले द्रव्य बाकीचे काय म्हणतात रक्तस्तंभन करणारी, रक्तवर्धन करणारी अशी द्रव्य वापरली की पेशंटचे एचबी काय म्हणतात लवकर वाढायला लागतं. असे वरिष्ठ जे आहेत ती काय म्हणतात पंचविध कल्पनांपैकी आपल्याला मिळालेले काय म्हणतात मोठी हत्यारं आहेत. असं वरिष्ठ प्रत्येक वैद्याने बनवायला पाहिजे. असं वरिष्ठ का बनवायला पाहिजे? दही आणि ताक जर माणूस घरी लावू शकतो तर स्वतःपुरतं लागणारी औषधं सहज काय म्हणतात आपण तयार करू शकतो. स्वतःकरता लागणारे याच्यामध्ये सुरुवात द्राक्षासवापासून केली आणि नंतर मार्केटमध्ये जी वरिष्ठ मिळत नाही ती काय म्हणतात बनवायला लागलो. परिणाम काय म्हणतात पेशंटलाही चांगले मिळायला लागले. काम करता करता माणसाला शिकायला चांगलं मिळतं. औषधं तयार करताना इंद्रिय तल्लख होतात. एक तर खल चालू असला की खल कधी बंद करायचा, किती तास खल करायचा याच्यापेक्षा ना खल किती, बऱ्याच ठिकाणी आग्रही असतात लोक, 5 तास खल केला, 10 तास खल केला, 11 तास खल केला. पण जिथं काय म्हणतात काम जर चांगले तयार झाले ज्यावेळेस संपून जाते त्यावेळेस खल काय म्हणतात बंद करायला पाहिजे. भावना किती देणं हा जो प्रकार आहे, भावना किती दिल्या गेल्या पाहिजे. 7 भावना आहेत, 5 भावना आहेत. भावना हा शब्द क्वांटिटी वाईज किती फिरवलं गेलं पाहिजे किंवा केवढा रस टाकला गेला पाहिजे याच्यावर भावना मनाशी निगडीत आहे. भावना रसाशी निगडीत आहे. त्यामुळे रस काय म्हणतात भावनेसाठी वापरले जातात. भावना काय म्हणतात दिल्यानंतर श्लष्णपणा काय म्हणतात चांगला आला, घरघर काय म्हणतात कमी होते आणि वैद्याचे काय म्हणतात कानही तयार व्हायला लागतात. वैद्याचं सेन्स आणखी चांगले वाढायला लागतात. तेल तुप तयार करत असताना वास कसा येतो हे बघून काय म्हणतात हे घेऊन सुद्धा माणसाला कळायला लागतं की गॅस बंद करा, वास आता काय म्हणतात बदलला. वासावरून काय म्हणतात डोळे हळूहळू काय म्हणतात इंद्रिय आणखी तल्लख होतात. डोळे तयार व्हायला लागतात. मॉलिक्युल मध्ये होणारे बदल, काय बदल नेमकं काय म्हणतात अपेक्षित आहेत पेशंटच्या याच्यामध्ये, ज्यांकडनं औषधांची पण एक संप्राप्ती असते हे कळायला लागतं. औषधांची काय संप्राप्ती असेल नाही म्हणत पावसकर सरांनी सांगितलंय, जसं काय म्हणतात व्याधीची संप्राप्ती असते तसं काय म्हणतात कल्पांची संप्राप्ती असते. म्हटलं कल्पांची संप्राप्ती असते पण हो कल्पांची संप्राप्ती असते. कल्प कुठे जाऊन कसा काम करतो हे कळवण्याकरता काय म्हणतात कल्पांची संप्राप्ती जी आहे ही कळणं गरजेचं आहे. त्याच्यावरून काही थोडस
वेग होईल. पण पहिल्यांदा काय म्हणतात, काही औषधं जी आहेत ती माझ्याकडे भरपूर वापरली जातात आणि फार चांगलं काय म्हणतात परिणाम देतात. त्याच्यामध्ये पिंड तेल एक औषध आहे. त्यावेळेस वारीला लोक काय म्हणतात, पायी चालायला लागले. चालतोय म्हणजे काय होतंय, चालतोय म्हणजे वात वाढतो. पेशंट काय दुखवतो, गुडघा जास्त दुखवतो की पोटली जास्त दुखवतो, तर पिंडिका जास्त दुखवतो. पिंडिका जर काय म्हणतात काय होतात, यांना काय म्हणतात काय पाहिजे, तर वात वाढलेल्याला काय म्हणतात स्नेहन पाहिजे, रोहण पाहिजे, विदारण होतं, पाय फाटलेले असतात. याच्यामध्ये रोपण गुण पण असला पाहिजे. अनंता, मंजिष्ठा, यष्टी रक्तप्रसादनही चांगले करतात. यष्टी काय म्हणतात रोहणी करतात. नंतर मेण आणि राळ जे आहे ते स्नायूंना काय म्हणतात बलही चांगलं देतं. सामता आणि निरामता याच्यामध्ये एक घोळ शिल्लक होता. सामतेमध्ये फक्त एकच तेल वापरतायत, ते एरंडेल तेल. पहिल्यांदा एरंडेल तेल सिद्ध पिंड तेल केलं आणि ते पिंड तेल आजही क्लिनिकमध्ये नुसतं पिंड तेल घेऊन जाणारे बरीच पेशंट आहेत. औषधं काय म्हणतात चांगल्या कामाला वापरायला लागली की काय म्हणतात औषधं सिद्ध व्हायला लागतात. औषधामध्ये सिद्धी हा प्रकार काय म्हणतात एक तर कर्माने येतो, किंवा चांगल्या कामाला तुम्ही औषधं वापरली की औषधं जास्त गुणकारी होतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अनुभूती हा घेण्याचा प्रकार असतो. कासामध्ये काही वेगवेगळे काय म्हणतात हिरड्याचे कल्प वापरले, जसं काय म्हणतात कंस हरित म्हणजे दशमूळ आणि हिरडे आणि गुळ, तिकटू त्रिजातक यमक्षार. तो पाठ आलेला आहे काय म्हणतात तो तसं मोकळी करतो, शोध दूर करतो, ज्वर, प्रमेह, गुल्म, कृशता, आमवात, आम्लपित्त, रक्तपित्त, विवळणता, वातदोष, शुक्रदोष, श्वास, प्लिहा, गडदोष आणि उदर. तसं दशमूळ हरितकी सारखं वासा आणि हरितकी असा एक कल्प काय म्हणतात माझ्याकडे 12ही महिने काय म्हणतात अवेलेबल असतो. विद्रदी आहे, श्वास आहे, कास आहे, दुरसी आहे, उदर आहे. याच्यामध्ये अवरोजन्य संप्राप्ती निर्माण होऊन पेशंटला खोकला किंवा श्वास ही लक्षणं त्या औषधाने लवकर बरी होतात. गद निग्रहातला तो पाठ आहे. एक चित्र खरीद की काय म्हणतात बनवून ठेवला पण फारसा वापरला गेला नाही, पण तोही काय म्हणतात एक चांगला काय म्हणतात कफज कासासाठी चांगला कल्प आहे. क्षय, कास, दुसाध्य, पिनस, कुर्मी, गुल्म, श्वास याच्याकरता काय म्हणतात वापरलं जातं चित्र खरीद. प्रॅक्टिस मध्ये माझ्या एकदा क्लिनिकला एक एमआर आला आणि त्याने स्टाफ जवळ काय म्हणतात काही करा, सर्दी फार जास्त झाली, एक औषध तुम्ही देऊनच टाका. पेशंट स्टाफने सांगितलं की नाही असं देता येणार नाही. नाही तुम्ही काही करा म्हणे, मला आता काहीतरी औषध द्या. काही औषधं आपल्याकडची माणसं बघून शिकतात. त्याच्यामध्ये नाकातून पाणी गळायला लागलं की वापरलं जाणारे औषध म्हणजे संजीवनी. 2 संजीवनी घ्यायला सांगितलं. ते बाहेर बसले, प्रतिसाद नाकातून पाणी गळणं थांबलं. आल्यानंतर तुम्ही सांगितलं त्यांनी असं झालं, तर तिकडच्या क्लिनिकला गेलो. तिकडच्या क्लिनिकला तोच येणार आला. तिकडच्या क्लिनिकला गेलो, सर्दी करतात तेव्हा ताईंनी औषध दिलं आणि मला लगेच बरं वाटलं. औषध बघितलं, मला लगेच लक्षात आलं संजीवनी बल्लातक असणारं औषध आहे. औषध त्या पेशंटकडनं परत घेतलं. कुठेतरी माझा इगो दुखावला गेला होता. मला न विचारता औषध जातात कशी. आणि बल्लातकाचं औषधाचा मी एकदा अनुभव घेतलेला होता. आल्यानंतर स्टाफला सांगितलं, स्टाफ रडायला लागला, लिहून दिलं माझ्याकडनं चूक झाली, असं झालं तसं झालं. पण नंतर लक्षात आलं इतक्या दिवसाच्या याच्यामध्ये ज्यावेळेस नाकातून पाणी गळतं त्यावेळेस वात आणि कफ या 2 दोषांचा काय म्हणतात अनुबंध असतो.
तर म्हणे तुमच्याकडनं ऐकलं होतं की हिवाळ्यात काय म्हणतात हे औषध वापरायला सगळ्यात सेफ आहे. म्हटलं ठीक आहे, जरी 90% किंवा 99% हे जरी खरं असलं तरी 1% उष्णतेने काय म्हणतात घेऊन येणारा व्याधी असू शकतो, म्हणून प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यावेळेस मी त्या स्टाफला असं सांगितलं आणि विषय तिथं संपवला. संजीवनी सारखं द्रव्य अजीर्णामध्ये काय म्हणतात आलेलं, एकीकडे स्राव जे आहे अजीर्ण कमी करतं, स्राव कमी करतं, प्रतिशय अग्नी चांगला वाढवतं, त्यामुळे वात कमी करतं, वात कमी करतं म्हणून वेग चांगला कमी करतं, अशी गंमत सापडते. आणि दुसरीकडे सगळ्या प्रतिशयाकरता सांगितलं जाणारं काय म्हणतात श्रीखंड. सगळ्या प्रतिशयाला जर श्रीखंड आहे, श्रीखंडासारखी कल्प तयार होताना ही गंमत असते. चक्का लावला जातो, नाकाचं पाणी जसं बाहेर काढलं निघतं तसं चक्क्यामधलं पाणी सगळं निघून जातं. त्याच्यामध्ये बाकीचे दीपन पाचन करणारे द्रव्य ऍड केले जातात. नाही जर भेटलं तर त्याच्यामध्ये श्रीखंडामध्ये तारी सदी टाकून घ्या. टाकत काय म्हणतात केवळ वातच जर प्रतिष्ठाय आहे, प्रतिष्ठाय काय म्हणतात कमी होऊन जातो. श्रीखंड खाल्ल्यानंतर तहान फार लागते, फक्त पेशंटला सांगायला लागतं तहान भरपूर लागली तरी जास्त पाणी घ्यायचं नाही, घ्यायचं असेल तर गरम पाणी घ्यायचं. सर्दी खोकल्यासाठी कंपल्सरी उष्णोदक जे आहे ते रात्रीच्या वेळेस काय म्हणतात गरम पाण्याबरोबर गरम पाणी जे आहे रात्रीच्या वेळेस प्यायला सांगतो. आणि पेशंटला पटण्याकरता सांगतो की घशामध्ये कफ असतो, कफाला काही अन्नकण चिटकून राहतात, रात्रभर तसे राहिले की खराब होतात, तोंडाचा वास येतो. पेशंट सहज काय म्हणतात रात्री गरम पाणी घेतात, बऱ्याच दिवसांचा सर्दी आणि खोकला याच्याने काय म्हणतात कमी होतो. मोठ्या वैद्यांकडे जाऊन आलेलं प्रतिष्ठाचं पेशंट हे बरं होईना, तरुण पेशंट होतं. कफग्न औषधं वापरून, उष्णद्रव्य वापरून पेशंटची लक्षणं काय म्हणतात कंट्रोलमध्ये येत होती, पण औषधं बंद झाली ही सगळी काय म्हणतात लक्षणं पुन्हा चालू. अग्नी वाढवण्यासाठी पेशंटला फक्त सूर्यनमस्कार व्यायाम करायला सांगितले. 15 दिवसांची औषधं आणि नस्य वापरली. आज ताग्यात काय म्हणतात त्या पेशंटला वारंवार सर्दीचा त्रास काय म्हणतात कधीच झाला नाही. दरवेळेस काय म्हणतात औषध हेच काय म्हणतात वापरलंच गेलं पाहिजे अशातला भाग नाही. पेशंट काही स्वतःहून काय म्हणतात देवाच्या तोंडातून जसं शब्द निघतात तसं पेशंटच बऱ्याच वेळेस शिकवतात. डॉक्टर पोट साफ झाल्यानंतर सर्दी कमी होते. एक वेगावरोधाच्या पुरुष काय म्हणतात धारण झाल्यामुळे प्रतिशय सांगितलाय. याला पोट साफ करण्याकरता वरून श्राव व्हायला लागले की खालून अनुलोमन करणारी औषधं वापरायची. या गमतीच्या याच्यामधून काही द्रव्यांबरोबर अभिपत्तिकर वापरायला लागलो. तितोपलादी आणि हळद, अभिपत्तिकर आणि हळद. तर पेशंटला काय म्हणतात चांगले परिणाम दिसायला लागले. आणखी गंमत म्हणून वात कफाचे पेशंट असतील, कास आहे, विड्याच्या पानाबरोबर काय म्हणतात कालीसादी, विड्याच्या पाण्याबरोबर काय म्हणतात सीतोपलादी, विड्याच्या पाण्याबरोबर निल्सिन म्हणून त्या कंपनीचं औषध मिळतं, मध लावून वापरायला सांगितलं लागलो. नागपुटी आणि बाकीचे द्रव्य आहेत. स्राव कफ लवकर अनुपानं वेगवेगळी बदलून बघितली, त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी काय म्हणतात कळायला लागल्या. प्रॅक्टिस मध्ये आणखी दरवेळेस वेगवेगळी कल्प काय म्हणतात बदलायला लागलो आणि वापरून पाहायला लागलो. कास वेग त्यावेळेस काय म्हणतात थांबत नाही. एकेरी कासाकरता बेहरडा काय म्हणतात सगळावा असं सांगितलंय. आणि त्या बेहरड्याच्या अगोदरच जो एक श्लोक आलेला आहे क्लिनिक मध्ये HMV म्हणून वापरलं जातं. हरिती, पोस्ता आणि विश्वा त्याची गोळी तोंडात धरली कासाचे वेग असे झटकन कमी होतात, कास लवकर कमी होतो. ज्यांना काय म्हणतात ती गोळी धरायची नसेल
गूळ तेलाच्या शिऱ्याबरोबर. लहान पोरांना जुलाब आणि उलट्या होतात त्यावेळेस औषध कोणतंच पचत नाही, त्यावेळेस हलकी मुस्ता आणि विश्वा याची काय म्हणतात गुळाबरोबर काढा करून पहिल्यांदा तो दर 5-5, 10-10 मिनिटांनी काय म्हणतात दिला. नंतर पुढची औषधं जी आहे ती औषधं पचायला लागतात. पावसकर सरांच्या सॉफ्टवेअरमुळे तो एक फायदा झालाय. हा कल्प आणखी कुठे कुठे काम करतो त्यांनी सांगितलं, अरे हा इथं फंगस आहे ना, ते सांगितलंय बरं का. हा आणखी विसूचिकेमध्ये पण वरूनही निघत असेल आणि खालूनही निघत असेल. अरे इथं वाघबटामध्ये हा असा आलाय आणि त्या काय म्हणतात ग्रंथकर्त्यांनी ऍडिशनल आणखीन काय म्हणतात की अशी खेळ दिलेली आहेत. सरांचे काय म्हणतात त्या सॉफ्टवेअरचा उपयोग बरेच काय म्हणतात औषध मोठ्या आजारांची औषध सिलेक्शन करताना 5-7 एक लक्षणं एकत्र असतील त्या लक्षणांकरता कोणती औषधं चालू शकतात, त्याच्यापैकी या पेशंटला कोणती वापरायची असं एक काय म्हणतात काढायला सोपं जायला लागलं. असं वरिष्ठांमध्ये एक पिंडासव म्हणून आहे. पिंडासवामध्ये बेरडा, पिंपळी आणि गुळ, द्राक्ष आणि मोह फर्मेंटेशन साठी मी आणखीन त्याच्यामध्ये, कारण हे जर एकत्र फक्त पिंपळी बेरडा आणि गुळ असं एकत्र करून जर वापरलं तर एकदम जास्त प्रमाणात घट्ट होतं पिंडासव. मग ते गिळायला पण काय म्हणतात त्रास होतो. त्यामुळे त्यामध्ये द्राक्ष आणि मोह फक्त ऍडिशनल थोडे टाकले तर स्निग्ध भोजन करणाऱ्या लोकांनी रसायन म्हणून घेतलं तर एक चांगलं काम करतं. ज्यांना रोग होऊ नये अशी इच्छा आहे त्यांनी काय म्हणतात नेहमी घ्यायला सांगितलंय. आणि अनेक रोगांचा समुदाय जो आहे काय म्हणतात पिंडाचा नाश करतो. मग लक्षात यायला लागलं रसायनामध्ये चूर्ण पण आहे, रसायनामध्ये आसवारिष्ट पण आहे, रसायनांमध्ये अवलेह कल्पना पण आलेल्या आहेत. कुठेजरिष्ट काय म्हणतात ज्वरामध्ये आलेला काय म्हणतात शारंगारात सांगितलंय सगळ्या प्रकारचे ज्वर नाश होतो आणि अग्नी जो आहे प्रदीप्त करतो. कासामध्ये सुद्धा काय म्हणतात कुठेजरिष्ट जे आहे ना साचलेला कफ बाहेर काढायचं काय म्हणतात काम जे आहे ते कुठेच चांगलं करतात. अटकलेली थुंकी आहे किंवा कफ आहे किंवा पक्वाशयात साचलेले काय म्हणतात कफ आहे म्हणून ग्रहणीवर काय म्हणतात ग्रहणी प्रवाहिकेवर काय म्हणतात लोक सगळेजण कुठेजरिष्ट वापरतात. पण कुठेजरिष्ट साचलेला कफ कोणत्याही स्थानामधून काय म्हणतात चांगला बाहेर काढतो आणि अग्नीला जो आहे तो अग्नीला चांगला प्रदीप्त करतो. म्हणून श्वास कास हिक्का ज्वर यांच्यापैकी काही जरी असेल आणि अग्नी जर मंद असेल कुठेजरिष्ट काय म्हणतात की चांगलं वापरलं जातं. ऍलोपॅथीकडे वेगवेगळ्या गोळ्या आहेत, काही सिरप आहेत. आपल्या सिरप मध्ये फर्मेंटेशन किंवा अल्कोहोल बेस जे औषधं आहेत यांचं गामित्व जे आहे ना ते गामित्व सगळ्यात चांगलं फायदेशीर दिसतं. नवीन मध्ये किंवा नवीन आसवरिष्ठ गृहणासाठी चांगले काम करतात. जुनी झालेली आसवरिष्ठ स्रोतस अवरोधित स्रोतस जे आहेत ती मोकळी करण्याकरता चांगले काम करतात. ते हृदरोगापासून किडनी स्टोन पासून शूल काय म्हणतात कमी होत नाही. 2-4 चमचे तूप प्यायला दिलं आणि भरून एखादा आसवरिष्ठ प्यायला दिलं ते शूल जे आहे ना ते लवकर काय म्हणतात कमी लवकर चांगल्या प्रकारे कमी होतं. आसवरिष्ठ काय म्हणतात अभ्यंतर आणि बाह्य वापरण्यामध्ये फंगस बऱ्याच वेळेस काय म्हणतात जात नाही आणि जात नाही तर पेशंटच्या याच्यामध्ये मेददृष्टी असते. मेददृष्टी कमी झाल्याशिवाय काय म्हणतात स्वेद कमी होत नाही. स्वेद कमी झाला की काय म्हणतात आपोआप क्लेदामुळे वाढणारं फंगस जे आहे ते काय म्हणतात कमी होतं. विडंगारिष्ठ काय म्हणतात बाह्य धावनासाठी सुद्धा काय म्हणतात चांगलं काम करतं. तेल तूप आपल्याकडे जी द्रव्य त्यावेळेस जास्त प्रमाणात काय म्हणतात सापडतात ती काय म्हणतात एकंदरीत वापरत गेलो. डाळिंब जास्त झाले मार्केटमध्ये स्वस्त आहे डाळिंब घेऊन येऊन
डाळिंबाचं दाढेमध्ये घृत बनवून ठेवलं. सुख मूळ गर्भावर काम करतं म्हणून सुख प्रसवासाठी वापरायला लागलो. सुख प्रसव ज्यांना कष्टदायक प्रसव होतात त्यांच्याकरता काय म्हणतात दाढीमध्ये घृत वापरायचं. इनफर्टिलिटीला सुरुवातीला वापरायचं, फर्टिलायझेशन झाल्यानंतर किंवा गर्भधारणेनंतर जास्त वापरायचं नाही. नंतर मात्र काय म्हणतात गर्भनिष्क्रमण क्रियेला मात्र काय म्हणतात दाढीमध्ये घृत चांगलं काम करतं. छोटी छोटी कल्प काय म्हणतात स्वतःच्या क्लिनिक मध्ये बनवली चांगला फायदा रुग्णांना पण होतो, वैद्यालाही चांगला. आणि औषध आपण स्वतः बनवल्यामुळे आपल्याला औषधाबद्दलच काय म्हणतात गॅरंटी पण असते. बऱ्याच वेळेस काय म्हणतात बाहेरच्या औषधामध्ये तेवढे घटक द्रव्य आहेत की नाहीये याच्याबद्दल शंका कुशंका असतात. त्या शंका कुशंका काही राहत नाही. HIV पॉझिटिव्ह पेशंट मध्ये बऱ्याच वेळेस काय म्हणतात वर काही उतरेला मग काय करायचं तर जयमंगल रस आणि अमृता असे एक वैद्य होते त्यांच्याकडनं ऐकलं आणि नंतर वापरून बघितलं तर पेशंटला काय म्हणतात लवकर ज्वर उतरला. ग्रंथी ज्वर पाक अशी ज्यावेळेस लक्षणं सापडली त्यावेळेस जयमंगल वापरून बघितला, चांगले परिणाम दिसले. काही याच्यामध्ये गंमत अशी झाली की लंघनाला पेशंटला सुरुवात केली आणि शरीराचं तापमान जे आहे ते वाढायला लागले. म्हणजे अशी गंमत आम्हाला त्याच्या पेशंट मध्ये दिसायला लागली. पेशंटला लंघनावर टाकलं पेशंटला ना औष्ण्य वाढायला लागतं, स्वतःहून स्वेदजनन होऊन काय म्हणतात ग्रह जो आहे तो ग्रह सुटायला लागतो. यावेळेस पेशंट थोडं घाबरतं, त्यामुळे शुंठी धान्याचं काय म्हणतात जल जे आहे पाचनाकरता आलेलं आहे तेच अग्नी चांगला राहावा म्हणून वस्ती अध्याय पण आलेलं आहे आपल्याकडे सगळ्यांकडे करता. शुंठी धान्य सुंठ धणे साखर सुंठ वडा खाण्याचं काय म्हणतात प्रघात आहे. सुंठ धणे गुळ काय म्हणतात वसंतापर्यंत वापरायचं. रामनवमी आली की त्याच्यानंतर सुंठ धणे साखर काय म्हणतात वापरायचं. एक ऑस्ट्रेलियाला पेशंट होतं, औषध मला काही त्यांनाही तिथं काही हे पण मुलाचा खोकला काही जाईना, त्यांना घरगुती काहीतरी औषध पाहिजे होतं. पाचही प्रकार ज्या ठिकाणी ना बऱ्याच ठिकाणी निदानाचा ज्यावेळेस गफलत होते त्यावेळेस मोठी हत्यारं काहीतरी शोधून ठेवले गेले पाहिजे. म्हणजे जसं पाचही प्रकारचे कास जे आहे ते सूचक कमी करतं मात्रा. तसंच काय म्हणतात पाचही प्रकारचे कास जे आहे पाचही प्रकारचे कास धणे कमी करतात. धण्याचा काढा काय म्हणतात गुळाबरोबर आणि धण्याच्याच गुळाबरोबर दिवसातून 3 वेळेस चालू केलं पेशंटचा कास काय म्हणतात बरा झाला. अनुलोमन काय म्हणतात करता येणं फारसं त्यांना काही सांगता येणं शक्य नव्हतं. आम्ल आणि लवण रस त्यांच्या इथं काय म्हणतात आम्लरस उष्ण जर वापरला लवण टाकून तर तो सारक काम करतो. आम्लरसात मग जी फळं असतील त्याच्याबरोबर सैंधव टाकून त्याची पेय या पेशंटला वापरायला सांगितलं. एवढ्या याच्याने काय म्हणतात पोटही व्यवस्थित साफ व्हायला लागलं आणि कासही पेशंटचं काय म्हणतात गेला. कास आणि वातरक्त काही कल्प याच्यामध्ये काय म्हणतात सारखी सापडतात. माझ्याकडे बऱ्याच वेळेस वापरला जाणारा योग म्हणजे वासा अमृता आणि कंटकारी. हा योग काय म्हणतात कासामध्ये 5 प्रकारच्या कासांकरता वापरायला सांगितलंय. जीर्णावस्थेत याचं घृत घ्यायला सांगितलंय आणि इतर वेळेस कफच कास असेल तर याच्यामध्ये पिप्पली टाकून घ्यायला सांगितलंय. पिप्पली टाकून वासा अमृता कंटकारी आणि पिप्पली हा वातरक्तातला स्थूलासाठी काय म्हणतात आलेला योग आहे.
एकीकडे काय म्हणतात वात रक्ताच्या फेण्यापासून काय म्हणतात रक्ताच्या फेण्यापासून फुफ्फुसाची निर्मिती होते आणि इकडे काय म्हणतात वात रक्तातलं औषध कासामध्येही चालतं. शोधत गेलं तर काही गमती जमती काय म्हणतात आणि तशा प्रॅक्टिस मध्ये वापरून बघितल्याने कॉमन चालणारी कल्प कोणती अभ्यास करताना एक द्रव्यांचा अभ्यास करताना चरकाच्या मागे इंडेक्स आहे. अमृत आहे, अमृताची किती कल्प आहेत, अमृताची सगळी कल्प जर वाचून काढली एकाच वेळेस अमृताने कशी चांगली काम करते, तेलाबरोबर ती कशी काम करते, तुपाबरोबर कशी काम करते, नंतर दुधाबरोबर कशी काम करते, नंतर तेच द्रव्य काय म्हणतात काढा म्हणून आगळेल द्रव्य दोन द्रव्यांचं कॉम्बिनेशन असेल तर कसं काम करतं. हे काय म्हणतात रस बीर्य विपाक गुण असं काय म्हणतात. रिकाम्या वेळामध्ये वैद्याकडे सुरुवातीला माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ होता त्यावेळेस काय म्हणतात अशीच गणित काय म्हणतात मांडत गेलो की कल्प ग्रंथामध्ये झाले कस काय तयार, योगनेचे तयार कस काय झाले, त्याच्यामध्ये काय म्हणतात कॉम्बिनेशन हीच कॉम्बिनेशन का आले. हळूहळू जे आहे ना ती कल्प थोडीशी थोडी 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 उलगडता यायला लागली. मग लक्षात आलं पटोल आणि शुंठी ही जर काय म्हणतात मला कफपित्त याच्याकरता वापरायचे असतील तर घृत वापरा. जीर्ण काय म्हणतात अवस्थेत जर कफपित्ताच्या वापरायचे असेल तर याला काय म्हणतात घृत वापरायचं. पटोल आणि शुंठी काय म्हणतात वसंतात चांगलं कॉम्बिनेशन काम करतं. वसंतात शुंठीबद्दल विश्वभेषज म्हटलेलं आहे. सगळे व्याधी जर काय म्हणतात अग्निमांद्यामुळे तयार होतात. अजीर्णामध्ये आमाजीर्ण जे आहे ते कफाला कारणीभूत असतं व कफामुळे आमाजीर्ण होतं. कफ जर कमी करायचा असेल तर शुंठ वापरायची असेल तर सकाळच्या वेळेस वापरायची. वसंतात काय म्हणतात शुंठी अशी आलेली कफाच्या विकारांना वगैरे गरम पाणी घेतो ना त्यामध्ये शुंठ टाकून घे. कफाचे जे काय म्हणतात इतर व्याधी आहेत जसं प्रमेय आहे, शोथ आहे, याच्यामध्ये पेशंटला उतार पडायला दिसायला लागतो. उतार पडायला लागतो म्हणजे शुगर नॉर्मल यायला लागते, भूक लागायला लागते, अशी सगळे काय म्हणतात गमती गमती प्रॅक्टिस करता करता काय म्हणतात जाणवायला लागले. सतत एकच कल्प वापरत राहिलं की नंतर कंटाळा यायला लागतो. हळूहळू जे आहेत ना त्याच विकारात वेगवेगळे कल्प काय म्हणतात वापरायला लागलो. मधल्या काळात असं करताना ऊस कापायचा आणि ऊसामध्ये हळद काय म्हणतात ठेवायची आणि ऊस भाजून काय म्हणतात वापरून बघायचं. असे काय म्हणतात नाना उद्योग करून काय 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 दोन द्रव्यांचं संयोग होऊन काय परिणाम दिसतो ना. साखरेच्या पाचण्याकरता काय म्हणतात शुंठ सांगितले आणि शुंठ काय म्हणतात मधुर रसाबरोबर जर द्यायची आहे उष्णकाळामध्ये का असेल काय म्हणतात शुंठ वापरण्याच्या ऐवजी हळद वापरायची. हळद काय म्हणतात क्लेद पण कमी करते आणि रोक्ष पण उत्पन्न करते. इकडे काय म्हणतात मधुर रस कमी व्हायला आवळा हळद काम करतं. साखरेचं पचन करायला काय म्हणतात हरिद्रा वापरून हळद वापरून बघितली तर असे काय म्हणतात काही पेशंटच्या याच्यामध्ये डायबेटिक पेशंट मध्ये सुद्धा असे काही प्रयोग करून बघितले. काही याच्यामध्ये परिणाम काय म्हणतात दिसले, काही याच्यामध्ये लक्षणं थोडी बदललेली दिसली. पेशंटकडे ग्लुकोमीटर एक काय म्हणतात जसं साखरेचा व्याधी काय म्हणतात प्रमेय आहे. आजकाल लोक म्हणतात डाळींचा व्याधी काय म्हणतात युरिक ऍसिड आहे. हे अग्नी काय म्हणतात अन्न पचवू शकत नाही म्हणून तयार होणारे व्याधी. युरिक ऍसिड कमी करून देतो म्हणजे काय डाळी पचायला लागतात. डाळी कशामुळे पचायला लागतात तर अग्नी चांगला होतो. अग्नी चांगला करण्याकरता कोणकोणती द्रव्य वापरायला लागतात. नेहमीच काय म्हणतात उष्ण द्रव्य वापरून काय म्हणतात अग्नी ठीक करता येत नाही.
पित्त आहे आणि तुम्हाला अग्नी चांगला कमी करायचा आहे, अग्नी वाढवायचा आहे आणि डाळी पण काय म्हणतात पचवता यायला पाहिजे. मग नंतर कळतं की प्रदायुक्त वात्रकता शतवृका आली, कुटकिका आली. द्रव्य जे आहेत वेगवेगळे रस याला काय म्हणतात शेवटी वापरत जाणं, चिंतन करणं. एक चांगला बदल काय म्हणतात माझ्या मुळात तोच घडला की लोकांकडे बघण्यापेक्षा ना मला येत नाही म्हणून काहीतरी वेगळं काहीतरी करत बसायचं. हे करून बघ, ते वापरून बघ, ते वापरून बघ. गुळ चांगला मिळत नाही, शिल्लकी चांगली मिळते, शिल्लकीचे गुण लिहून काढ, बाकीच्या द्रव्यांचे गुण घेऊन काढ, शिल्लकी वापरून काय म्हणतात सगळे गुळ तयार कर. गुळ नव्हती तोपर्यंत आयुर्वेद प्रॅक्टिस चालत नव्हती का? चालत नव्हती. गुळ नाही मिळाला. माझ्याकडे बाबळाचं काय म्हणतात 5 किलो डिंक होता. बाबळाचा डिंक तुम्हाला कुठे वापरायचा आहे, कशात रस आहे, गुळ लिहून काढा. त्याच्याबरोबर जी द्रव्य तुम्हाला काय म्हणतात रसवीर्य विपाकाने योग्य वाटतात ती एकत्र करा. तसा एक कल्प बनवून बघा. त्याचे गुण काय म्हणतात. अनुक्त आहार्य कल्पना त्यावेळेस यांनी काय म्हणतात बावडेकर सरांनी शिकवली. त्यावेळेस मी माझ्याकरता काय म्हणतात अशा वेगवेगळ्या थोड्या कल्पना काय म्हणतात म्हणून थोड्या थोड्या वापरायचा प्रयत्न करायला. परिणाम आणखी चांगले दिसायला लागले. आसपासचे चांगले मिळणारे द्रव्य आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात आपण तयार करणं. आता साने गुरुजीमध्ये असताना हरिची कडुनिंब आणि हळद प्लेग कमी करणारा, वात कमी करणारं, वात कफाचे त्वचाविकार कमी करणारा, हृदयामध्ये पण काय म्हणतात चांगले परिणाम देणारा छोटा कल्प काय म्हणतात. आता लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये 3-4 किलो काय म्हणतात तयार केला गेला. बऱ्याच वेळेस ना बऱ्याच माझ्या मित्रांनी काय म्हणतात बऱ्याच गोष्टी ऐकून घेतल्या आयुर्वेदाच्या असं ना ऍलोपॅथीच्या. काही लोकांनी भांडणं केली, जमत नाही बाकीचं हे. ज्या ज्या वेळेस काय म्हणतात पुढं कोणी हिणवलं गेलंय असं ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि ती कमतरता गुरु किंवा पुस्तकांशिवाय काय भरून आणता येणार नाही याची जाणीव व्हायला लागली. माणूस मरतो कसा ना याबद्दल मला सुरुवातीपासूनच काय म्हणतात फार कुतूहल होतं. माणूस मरतो कसा, श्वास बंद पडून मरतो, हृदय बंद पडून मरतो, मेंदू बंद पडून मरतो. ते 3 गोष्टींनी काय म्हणतात मरतो. या 3 गोष्टींनी मरतो. या 3ही गोष्टींना काय म्हणतात मेंदू आहे, हृदय आहे, नंतर श्वसन संस्था आहे. याच्यावर काही वेगळं सापडतं का? मग काही ठिकाणी काय म्हणतात काही यांचे उपद्रव याच्यामध्ये काही कल्पना काही सुचल्या, काही वापरल्या, काही नाही वापरल्या. एक अशी कल्पना काय म्हणतात शेवटी वस्ती व्यापारामध्ये सापडली की माणसाचं काय म्हणतात बस्तीवरती गायला की वरच्या मार्गातून काय म्हणतात बस्ती प्रवर्तन व्हायला लागतं, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, शेंडी काय म्हणतात धरून त्याला काय म्हणतात झोके द्यायला सांगितले. एकदा सहज झोक्यावर बसलेलो होतो, झोका वरती जातो त्यावेळेस काय होतं आणि झोका खालच्या बाजूला येतो त्यावेळेस काय होतं. ज्यावेळेस काय म्हणतात वरच्या बाजूला माणूस जातो श्वास आपोआप काय म्हणतात चांगला भरला जातो आणि ज्यावेळेस माणूस खालच्या बाजूला येतो त्यावेळेस श्वास असं काहीतरी इन्स्ट्रुमेंट तयार करता येईल का की जे काय म्हणतात माणसाला मोबाईल घेऊन काय म्हणतात श्वास घेण्याची प्रक्रिया सहज काय म्हणतात करता येईल. झोक्यामध्ये तीच प्रक्रिया दिसते. थोडे थोडे विचार काय म्हणतात करून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो. एकदा असंच झालं आयुर्वेद सकाळी काय म्हणतात सिव्हिलचे माझ्यावर उपकार आहेत, तसे बऱ्याच काय म्हणतात मित्रांचे उपकार आहेत. सिव्हिल मध्ये काही दिवस राहिलो, सकाळी राऊंड टाकायला जायचो, मित्रांची कामं करायचो. आयुर्वेद करतो म्हणे एक पकवतो, सांग ऑक्सिजन पूर्वी देता येत नव्हता तर काय देता येत.
डोक्यात त्यावेळेस जी ट्यूब पेटली त्यावेळेस जी औषधं काय म्हणतात विषरोगात सापडले, त्याच्यामध्ये कवच, पुनर्नवा, तुलसी, कवचामध्ये काकंडाचे योग म्हणून आहे. काकंडामध्ये काळं जे कवच आहे ते डोपामिन चांगलं सिक्रेट करतं आणि डोपामिनचा काय म्हणतात बीटा 1 बीटा 2 रिसेप्टरवर सगळ्यात चांगली ऍक्शन असतं. म्हटलं इकडे जर कवच सापडलं तर श्वासकासामध्ये पण कवच सापडायला पाहिजे. तर श्वासामध्ये कवच काय म्हणतात मध तुपाबरोबर सापडलंय. अभ्यास करायला ना काय म्हणतात प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमच्या काय म्हणतात उत्तर पण नंतर विचार केला पुनर्नवा का आलेली असेल, शोथक नमुना आहे, पल्मोनरी एडिमा कमी करत असेल, तुलसी हायपोक्सिया कमी करते का, चौथं इस्रायलमुळे काय म्हणतात वेगावस्था खालच्या बाजूला काय म्हणतात प्राकृत वेग जे आहेत त्यांचं काय म्हणतात त्यांना काहीतरी हे करण्याकरता काहीतरी काम करते का, काकमाची हृदयाला बल देते का, असे सगळे काय म्हणतात एक ना अनेक काय म्हणतात विचार होत गेले. औषधं तसे काय म्हणतात बनवत गेलो. ज्या लोकांकडे काय म्हणतात पल्सऑक्स एक घेऊन टाकलं, पल्सऑक्स मध्ये सॅच्युरेशन कमी होतं, पेशंटला काय म्हणतात देऊन बघायचं, वापरून बघायचं, आपला अभ्यास आपण करायचा, नोंदी काय म्हणतात आपल्या ठेवायच्या, अरे सॅच्युरेशन या पेशंट मध्ये कमी होतं, त्याच्याने सॅच्युरेशन काय म्हणतात वाढतं. आयुर्वेदाला काय देऊ शकतो आपण, तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना की जमदग्नी सर नेहमी म्हणतात जे काय म्हणतात पंचमहाभूतांपासून तयार होतं ते पंचमहाभूतापासून काय म्हणतात संयोगी करता येतो आणि विघटनही करता येतो. संयोग करता यायला लागलं की औषधीकरण करता यायला लागतं. वेगवेगळ्या गोष्टी जमा करायच्या, एकत्र करायचं, काय म्हणतात होतं ते काय म्हणतात लिहून काढायचं. सायंटिस्ट पेक्षा वेगळं थोडी काम औषधी करण्यामध्ये असतं. सायन्स एखादं सायंटिस्ट जसं काय म्हणतात हा कष्ट असतात हे असं असतो, औषध तोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत. कोणी याची दखल घेत की घेत नाही याच्याशी आपल्याला फार काही हे नाही, कारण हे अगोदरच काय म्हणतात त्यांनी सांगितलेलं आहे, मी सांगितलेलं फक्त काय म्हणतात वापरू शकतो. बऱ्याच काय म्हणतात गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी काय म्हणतात नवीन सान्निपातिक ज्वरावरचे काय म्हणतात 13 प्रकार चरकात फक्त काय म्हणतात निदान सापडलं. पैशाच्या रत्नावली त्याच्याकरता सगळ्यात पहिल्यांदा वाचली, त्यानंतर योग रत्नाकर वाचून काढलं. पेशंट येऊन गेल्यानंतर हात धुतल्यानंतर पेशंट बरा होतो ही संकल्पना काय म्हणतात योग रत्नाकर सुरुवातीला ना जातीपातीसारखं काय म्हणतात व्हायचं. वाघभट वाचतो तो सुश्रुत वाचू नको, सुश्रुत वाचतो गदनिग्रह वाचू नको, गदनिग्रह. औषधीकरणामुळे झालं काय ना की वेगवेगळे काय म्हणतात आणखीन कोणते कल्प येतात, कोणते कल्प सहज सोपे आहेत आणि ते काय म्हणतात कसे काम करू शकतात. एकदा तो कल्प समजला की वापरून बघायचा, वापरून बघितला की काय म्हणतात मास लेवलवर वापरून बघायचा, मास लेवलवर वापरून बघायचं. काही ठिकाणी असतं की ऑब्झर्वेशन काही लोक करतात, काही लोक करत पण नाही, पण तुमच्या औषधाने पेशंटला काय फरक पडतो ना हे तुम्हाला फलश्रुती वरून त्याला विचारलं गेलं पाहिजे. मागच्या वेळेस ना झोप लागत नव्हती, असा असा त्रास होता, असा असा होता, याच्यात उपशय आहे, याच्यात उपशय नाहीये. उपशय काय नाहीये, मला द्रव्यांची काय म्हणतात कल्पना बदलावी लागणार आहे. जसं चातुर्थिक द्रव्य काय म्हणतात ज्वरामधले जे काय म्हणतात द्रव्य आले त्यांची घृत बनवू शकतो, आसव बनवू शकतो, अरुष्ण बनवू शकतो. वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या प्रकारे काय म्हणतात आपण बनवू शकतो आणि प्रॅक्टिस मध्ये सहज वापरू शकतो. 18, 19 आता 2013 जुलै 2001 ला काय म्हणतात प्रॅक्टिस चालू केली सरांमुळे. प्रॅक्टिसने काय म्हणतात सगळं भरभरून दिलं. कुठेतरी काय म्हणतात काही वेळेस थोडी श्रद्धा काय म्हणतात डळमळीत झाली, पण गुरु कृपेने गुरुने काय म्हणतात मला सांभाळून घेतलं, योग्य रस्त्यावरच आणि योग्य मार्गावर ठेवलं.
काही ठिकाणी ज्वरामध्ये सापडलं, पाचन झालंय पण ज्वर कमी होत नाही, मग सापडलं की अशा ठिकाणी ना त्याला काय म्हणतात टीव्ही बघायला लाव, बाकीचं हे करायला लाव, शुद्ध झालेलं मन काय म्हणतात. आणि विरेचन करणाऱ्या द्रव्यामध्ये त्रायमाण म्हणून एक द्रव्य माझ्याकडे काही नव्हतं आणि पहिल्यांदा मी जयंत कडून घेऊन वापरलं. पण त्यावेळेस काय म्हणतात एका विरेचनाने बऱ्याच दिवसांचा काय म्हणतात लाघवत्व आलं, पण ज्वर वेगावस्था गेली नाही. ती एका द्रव्याने काय म्हणतात घालवलेली बघितली. अनुभूती काय म्हणतात सगळ्या गोष्टी शाश्वत आहेत आणि गुरूंमुळे अनुभूती येते, प्रचिती येते. मी काय सगळ्या जण काय म्हणतात मोठे वैद्य आहात, या काही वर्षात काय म्हणतात जे अनुभव आले ते मी माझ्या परीने काय म्हणतात मांडण्याचा प्रयत्न केला. पुढचे लेक्चरर्स जे आहेत आणखीन बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला काय म्हणतात सांगतील. आपल्या सगळ्यांमुळे काय म्हणतात सगळ्यांशी बोलण्याचा, व्यक्त होण्याचा योग आला. माझ्या समोर कोणी दिसत नाहीये आणि तरी पण मला बोलावं लागतंय. हे थोडस जड जात, पण सगळे सुखरूप असाल आणि आनंदात असाल. गुरुकृपेमुळे काय म्हणतात सगळ्या गोष्टी घडून येतात. उद्या सरांचा काय म्हणतात जमदग्नी सरांचा वाढदिवस आहे आणि मला आदल्या दिवशी काय म्हणतात वाक्ययज्ञ काय म्हणतात समर्पण करण्याचं भाग्य मला लाभलं तुमच्या सगळ्यांमुळे. त्यामुळे सगळ्यांचं मी ऋणी आहे. याच्यामधल्या ज्या चुका असतील त्या काय म्हणतात माझ्या असतील. उगमातले स्रोत कधीही काय म्हणतात शुद्ध असतात. त्या स्रोतांपर्यंत काय म्हणतात आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. एवढं बोलून मी माझं व्याख्यान काय म्हणतात संपवतो.